हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे प्रमोद आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बघा लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 चे सर्व पीवायक्यू. ठीक आहे. हा महाराष्ट्र बोर्ड 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे हा लेक्चर. या लेक्चरमध्ये आपण पूर्ण पीवायक्यू बघूया. बरं, फक्त पीवायक्यूच न पाहता त्यांचं एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला मी देणार आहे बघा. आपल्या मराठी भाषेमध्ये एक्सप्लेनेशन देणार आहे, जेणेकरून तुम्हाला कसलंही लँग्वेज बॅरियर न राहता तुम्ही पूर्णपणे चांगल्या प्रकारे तयारी कराल बघा तुमच्या 10वीच्या बोर्डची. आणि हो बाळांनो, आता तुमच्या 10वीचा बोर्ड जवळ येत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे सराव परीक्षा सुद्धा सुरू झाल्या असतील. त्यामुळे न काही घाबरता पीवायक्यू करा, धड्याची तयारी करा. ठीक आहे. धडा झाल्यानंतर त्याच्या पाठीमागची एक्सरसाइज करा आणि एक्सरसाइज झाल्यानंतर सगळ्यात तुमच्या तयारीला खूप जास्त चार चांद लावणारा हा लेक्चर असेल, जो की पीवायक्यू. ठीक आहे. पीवायक्यू करणं खूप महत्त्वाचं असतं बघा. तुम्हाला सांगेल मी पीवायक्यू का करायचा. कारण की होतंय काय माहितीये का बाळांनो, दरवेळेस असे ठराविक प्रश्न आहेत जे रिपीट होतात बघा. तुम्हाला या पीपीटी मध्ये पुढे कळेल की बरेच प्रश्न रिपीट झालेत हे ना. तुम्ही म्हणून सर एवढे वेळेस रिपीट झाले तर मग आम्ही पीवायक्यूच करून जाऊ का सगळं, इथपर्यंत तुमची मेंटॅलिटी होईल माहितीये का. त्यामुळं आपल्याला पीवायक्यू करणं खूप गरजेचं आहे बाळांनो. तर हा लेक्चर पूर्ण बघा. हा लेक्चर खूप लेंदी असेल बघा बाळांनो. इथून मागचे जे 2 चॅप्टर आहेत ना, त्याच्यामध्ये जास्त काही प्रश्न नव्हते आणि दोन्ही चॅप्टर मध्ये 5 मार्काचा एकही प्रश्न आला नाही बघा. पण ह्या चॅप्टर मध्ये 5 मार्काचे प्रश्न भरपूर आले. तर त्यामुळे हा चॅप्टर करणं खूप महत्त्वाचं ठरतोय बघा बाळांनो आपल्या परीक्षा दृष्टिकोनानं. ठीक आहे. बरं, अपार्ट फ्रॉम परीक्षा दृष्टिकोनानं हा चॅप्टर मध्ये आपण जे डिस्कस करणार आहे ना जी प्रोसेस आपण डिस्कस करणार आहेत ना, त्या प्रोसेसचं नाव आहे बघा रिप्रोडक्शन आहे ना. तर मग रिप्रोडक्शन विषयी तुमचे जे काही तुमच्या मनामध्ये टाबू वगैरे आहे, जे काही तुमच्या मनामध्ये मिसकन्सेप्शन आहे, ते सुद्धा मी क्लिअर करायचा प्रयत्न करणार या चॅप्टर मध्ये बघा बाळांनो. आणि आता सुरू करूया, न काही लेट करता आपण हा चॅप्टर सुरू करूया आणि पूर्णपणे या चॅप्टरची पीवायक्यू तयार करूया. ठीक आहे. सो सुरू करूया बघा. हा पहिला प्रश्न आहे. काय सांगितलं या ठिकाणी, राईट द नेम ऑफ एनी वन सेक्शुअल डिसीज. मग सेक्शुअल डिसीजचं कोणत्याही एक नाव लिहायचं आहे. ठीक आहे. मग सेक्शुअल डिसीज कोणचे, जे सेक्शुअल कॉन्टॅक्ट मुळे होतात. मग सेक्शुअल कॉन्टॅक्ट मुळे काय काय होऊ शकते बघा बाळांनो. आपल्याला पहिला एक होऊ शकतो कोणचा, गोनोरिया. ठीक आहे. सो गोनोरिया इज द फर्स्ट एक्झाम्पल. हे फर्स्ट एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल काय सांगायचं बाळांनो, तर सिफिलिस. सिफिलिस सुद्धा हे एक्झाम्पल आहे तुमच्या सेक्शुअल डिसीजचं. आणि सगळ्यात महत्वाचं बाळांनो, तुम्ही ऐकलं असेल ना हा रोग AIDS, एड्स रोग ऐकला असेल ना. सो एड्स हा जो रोग आहे ना, हा रोग कशामुळे होतो बघा बाळांनो, आपल्या सेक्शुअल डिसीज आहे हा. म्हणजे काय, STD सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहेत हे बघा. तुम्हाला कोणता एक लिहायचं होतं, मी तुम्हाला तिन्हीचे तिन्ही नावं सांगितलेले आहे. हा 1 मार्काला प्रश्न विचारलेला आहे जुलै 2025 मध्ये विचारलेला आहे. त्यामुळे तुमचे लेटेस्ट क्वेश्चनची तयारी होती बघा बाळांनो. आणखी आता मला तुम्हाला एक अनाउन्समेंट करायची राहिली बघा बाळांनो. ती अनाउन्समेंट काय आहे, की उद्या सकाळी 5 वाजता, सकाळी 5 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 10वीचा पूर्ण सायन्सचा सिलेबस मी YouTube वर लाईव्ह घेणार आहे बघा. आपण पूर्ण सायन्सचा सिलेबस सकाळी 5 ते दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्ण लाईव्ह घेणार आहे. आणि हो, उद्या सुट्टी आहे ना शाळेला, मग तुम्ही पूर्ण आरामात हे लेक्चर बघू शकता. तुम्हाला मध्ये एक ब्रेक असेल बघा ब्रेकफास्ट साठी. मग नंतर आपण हे लेक्चर पूर्ण कव्हर करणार आहे, तर ज्यामध्ये पूर्ण सायन्स कव्हर होईल. म्हणजे तुमचं अभ्यासाचं टेन्शन निघून गेलं. एकदा एक सुट्टी आहे तुम्हाला, सुट्टीमध्ये फक्त बसा आरामात आणि पूर्णपणे लेक्चर करा, जेणेकरून तुम्हाला कसल्याही प्रकारचं टेन्शन राहणार नाही. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया बाळांनो. हे बघा, ह्याचा आन्सर या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे बघा. हे सगळं आन्सर आहे. डन. आणखी एक गोष्ट, याच्या मागचे 2 चॅप्टर आहेत ना, त्यांचे मी रिव्हिजन टाकलेले आहे बघा, पीवायक्यू टाकलेले आहे. तर ज्यांनी नसेल बघितलं त्यांनी इथं वही आय बटन असेल, त्या आय बटनवर क्लिक करा आणि बघा. खूप फास्ट असेल तर व्हिडिओला स्लो करतो मी, तुम्ही फास्ट 1x वर बघू शकता. ठीक आहे. 1x 2x वर बघू शकता. इथं काय दुसरा क्वेश्चन आहे जुलै 25 मध्ये विचारलेला आणि हा 2 मार्काचा प्रश्न आहे बघा बाळांनो. 2 मार्काच्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, फिल इन द बॉक्स विथ द प्रॉपर वर्ड. प्रॉपर वर्ड भरायचा आहे. काय प्रॉपर वर्ड असेल, asexual reproduction in multicellular organism. आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कोणते कोणते बघा बाळांनो. सर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तर हायड्रा आहे. हायड्रा असतो ना पाण्यामध्ये. ठीक आहे. हायड्रा आहे. आणखी काय मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम बाळांनो, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम सर तुमची पाल आहे, लिझर्ड आहे. ठीक आहे. वॉल लिझर्ड आहे. आणखी काय सर, LIZARD लिझार्ड. ठीक आहे. सर आणखी काय आहे मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम, तुमचं अल्गी आहे. ठीक आहे. अल्जी आहे. मग असे भरपूर आहेत. मग सर यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतंय ते एसेक्शुअल प्रकारचं सांगायचं आपल्याला. ठीक आहे. एसेक्शुअल प्रकारचं. आता लिझर्ड मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन पण होतंय, पण आपल्याला एसेक्शुअल सांगायचंय. मग काय होईल बरं, जर नीट बघितलं तुम्ही बाळांनो, तर शेपटी पाल आहे ना बाळांनो,
पाल काय करते, जी शेपटी असते ना, शेपटी तुडून पळून जाते बघा बऱ्याचदा. मग शेपटी तुटती, परत पालाची शेपटी परत नवीन येते, म्हणजे या ठिकाणी पाल आहे ना स्वतःच्या शेपटीला रिजनरेट करते. मग रिजनरेशन आहे ना बाळांनो, हे एक प्रकारचं काय आहे, रिप्रोडक्शन आहे. सो रिजनरेशन इज द एक्झाम्पल ऑफ एसेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. दुसरं काय आहे बघा बाळांनो, बरं आणखी रिजनरेशन फक्त पालीमध्ये होतंय का, नाही. प्लॅनेरिया नाव ऐकलं असेल ना, प्लॅनेरिया. सो प्लॅनेरिया मध्ये सुद्धा होतं बाळांनो रिजनरेशन, हा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. आणखी काय पुढं, आणखी अल्गी मध्ये काय होतं बाळांनो, फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, हे खूप जास्त पाण्यावर समुद्रावर शेवाळ असतं आणि अचानक पाणीची लाट येते किंवा हवा येते आणि हे शेवाळ तुटतं आणि हे शेवाळ तुटल्यानंतर हा जो पार्ट आहे हा पार्ट सेपरेट राहायला लागतो. ठीक आहे, मग ह्याला म्हणायचं फ्रॅगमेंटेशन. आणि फ्रॅगमेंटेशन पण एक प्रकारचं एसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. मग तुम्हाला आय होप तुम्हाला क्लिअर झालेला असेल हा प्रश्न. याचा आन्सर आपण पाठीमागे बघूया. ठीक आहे, हे आन्सर आहे बघा. एसेक्शुअल रिप्रोडक्शनचा एक प्रकार आहे रिजनरेशन आणि दुसरा प्रकार आहे फ्रॅगमेंटेशन. आणखी तुम्ही काय म्हणू शकता, आणखी काय म्हणाल सर, सर हायड्रामध्ये बडिंग होतंय ना, मग बडिंग पण एसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे बाळांनो. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता पुढे जाऊया, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा 3 मार्काचा प्रश्न आहे बाळांनो. बघा, जुलै 2025 चा प्रश्न 3 मार्काचा, म्हणजे आताच प्रश्न आलेला आहे. काय सांगितलंय बघा ह्या ठिकाणी, डिस्टिंग्विश बिटवीन सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड एसेक्शुअल रिप्रोडक्शन. खूप फास्ट होत असेल, स्लो करा बरं का बाळांनो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, व्हिडिओला पॉज करायचं, पूर्ण प्रश्न समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर स्वतः आन्सर विचार करायचा मनामध्ये. आणि असं नसेल होत तर मग तुम्ही पूर्ण बघू शकता आणि कॉन्सेप्ट क्लिअर करू शकता. आणि कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्हाला म्हणलं ना मी, आपलं पूर्ण मॅरेथॉन चालणार आहे, मॅरेथॉनला फक्त जॉईन व्हा. ठीक आहे बाळांनो, आता सुरू करूया आपण डिस्टिंग्विश बिटवीन सेक्शुअल आणि एसेक्शुअल. आता सेक्शुअल, जर तुम्हाला लक्षात ठेवा असा प्रश्न आला तुम्हाला, सगळ्यात अगोदर तुम्ही काय करणार, 2 खप्पे बनवायचे. या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शन टाकायचं आणि एका खप्प्यामध्ये एसेक्शुअल रिप्रोडक्शन टाकायचं. ठीक आहे, नाव टाकले असे, हे 2 असे खप्पे केले यांचे, डन. ठीक आहे, आता 3 मार्काला प्रश्न विचारलाय ना, मग समजा ह्याच्याविषयी 3 पॉईंट लिहायचे, ह्याच्याविषयी 3 पॉईंट लिहायचे आणि ह्याच्याविषयी सुद्धा 3 पॉईंट लिहायचे. तुम्हाला 3 मार्क पैकी मिळतात बघा. ह्याच्याविषयी काय लिहाल, पहिला पॉईंट लिहाल बाळांनो, सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. सेक्शुअल म्हणजे ह्याच्यामध्ये सेक्स होणार, सेक्स. मग सेक्स किती असतात, 2, मेल फिमेल. मग ह्या ठिकाणी 2 जण आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये बाय पॅरेंटल ही जी मेथड आहे ना बाळांनो, ही बाय पॅरेंटल मेथड आहे. ह्याच्यामध्ये 2 जण इन्व्हॉल्व होतात बाळांनो, 2 पॅरेंट त्याच्यामध्ये. पण ए सेक्शन मध्ये फक्त एकच आहे बाळांनो, युनि पॅरेंटल आहे. हे काय बाळांनो, युनि पॅरेंटल आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त ओनली 1 पॅरेंट आहे. ठीक आहे, आणखी काय सांगायचं झालं, सेक्शुअल रिप्रोडक्शन ही खूप स्लो प्रोसेस आहे बाळांनो. आपल्यामध्ये 9 महिने लागतात बघा बेबी व्हायला. ठीक आहे, ह्याचा अर्थ जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ना, हे खूप स्लो प्रोसेस आहे बाळांनो. आणि एवढंच नाही, काही प्लांट असे पण आहेत ज्यांच्यामध्ये वर्ष लागतात बघा बाळांनो. माहितीये का, बांबू ट्री 15 वर्ष माहितीये का त्याला रिप्रोडक्शन करण्यासाठी. मग खूप स्लो प्रोसेस आहे. पण एसेक्शुअल रिप्रोडक्शन खूप फास्ट प्रोसेस आहे. खूप म्हणजे खूप फास्ट प्रोसेस आहे. ठीक आहे, फास्ट आहे ही प्रोसेस. आणखी काय सांगायचं, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट फॉर्मेशन म्हणतंय. काय म्हणते बाळांनो, गॅमेट फॉर्मेशन होत असतं, गॅमेट फॉर्मेशन. आणि एसेक्शुअल मध्ये नो गॅमेट फॉर्मेशन. आठवतंय का बाळांनो हे सगळं, हॅलो आठवतंय का हे सगळं, आठवलं पाहिजे हा. जर आठवत नसेल तर पटकन तयारी करा अभ्यासाची. ठीक आहे, आता पुढे जाऊया. आणि जर काय प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओ लेक्चर बघा. लेक्चर मध्ये तुम्हाला मी सगळे प्रश्नही सांगणार आहे आणि उत्तरही सांगणार आहे. ठीक आहे, खचून जाऊ नका बाळांनो, पण अभ्यासाला लागा आता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, याचं सोल्युशन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. एसेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 2 पॅरेंट आहेत, त्याचबरोबर गॅमेट बनतं ह्याच्यामध्ये, व्हेरिएशन दाखवतो. व्हेरिएशन म्हणजे या ठिकाणी आता ह्या ठिकाणी हे बघा, एक आई आहे, एका ठिकाणी आई आहे आणि एका ठिकाणी पप्पा आहेत. या दोघांचं काय होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि यांचा जो बेबी बनतो हा दोघाही सारखा दिसत नाही क्लिअरली. आता माझं बघा ना, मी नाही माझ्या आईसारखा दिसतो, नाही पप्पासारखा दिसतो. मी दोघांचं थोडं मला आईचे पण कॅरेक्टर आहेत माझ्या बॉडीमध्ये आणि पप्पाचे पण काहीतरी गुणधर्म आहेत. मी असं नाही की मी कॉपी माझ्या पप्पाचा, एक्झॅक्ट कॉपी माझ्या मम्मीचाही नाहीये. मग आपल्यामध्ये जे सेक्शुअल रिप्रोडक्शन करतं ना, त्याच्यामध्ये एक्झॅक्ट कॉपी नसते, पण एसेक्शुअल मध्ये एक्झॅक्ट कॉपी असते, एक्झॅक्ट जेनेटिकली आयडेंटिकल असतं. ठीक आहे, त्याचबरोबर काय, हे प्लांट मध्ये होतं, अॅनिमल मध्ये होतं, हायर अॅनिमल मध्ये. आणि हे कुणामध्ये होतं, फक्त युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये. आणि बरेच काय असे आहेत मल्टीसेल्युलर, त्याच्यामध्ये पण होतं. ही स्लो प्रोसेस आहे, ही फास्ट प्रोसेस आहे. ठीक आहे, आणखी एक्सप्लेनेशन आहे, पण बस एवढं इनफ आहे बाळांनो. नेक्स्ट काय बघा, 1 मार्काला 2025 ला प्रश्न विचारलेला आहे बाळांनो. 1 मार्काला प्रश्न आहे, खूप इझी प्रश्न आहे. काय विचारलाय बघा,
चूज द करेक्ट ऑप्शन अँड राईट द करेक्ट आन्सर. त्याच्यामध्ये तुम्हाला चूज ऑप्शन करेक्ट करायचा आहे आणि फक्त अल्टरनेटिव्ह लिहायचं आहे. ठीक आहे, नाही तुम्हाला नाव वगैरे लिहायचं. ठीक आहे, काय बघितलंय? इन ह्युमन स्पर्म प्रोडक्शन हा प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालाय बरं का बाळांनो. दाखवतो तुम्हाला मी पुढं. स्पर्म आहे ना, हे बनतंय कुठं? बनतंय कोणत्या तरी ऑर्गन मध्ये. कोणचा ऑर्गन आहे बघा? इजॅक्युलेटरी डक्ट ऑर्गन आहे हा. ही एक पात आहे, एक तळी नळी आहे. ऑर्गन तर नाहीये ही. युरिनोजेनिटल डक्ट. डक्ट आले ना शेवटला. डक्ट म्हणजे काय बाळांनो? ट्यूब असते, नळी असते. ठीक आहे, मग हे दोन्ही तर नाहीयेत, ऑर्गन नाहीयेत हे. या ठिकाणी काय? वॉस डिफरन्स पण एक प्रकारची काय बाळांनो? ट्यूब आहे. सो हे दिस इज ऑल्सो नॉट. मग काय तर टेस्टिस. हे काय रे? हे तू सी का लिहिलंय मी तर? सॉरी, बी नाही लिहायला पाहिजे, तर सी होतं. ठीक आहे, बरं सी. मग ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. सी आहे ना, हे ऑप्शन करेक्ट आहे. बघू आन्सर, बघूया बरोबर केलंय का? हा बघा, सी बरोबर आहे. ह्युमन मध्ये जे स्पर्म बनतोय ना, हा कुठं बनतोय बाळांनो? टेस्टिस मध्ये बनतोय. लक्षात ठेवा, टेस्टिस मध्ये स्पर्म बनतो. आणि फिमेल मध्ये एग कुठं बनतं रे? एग बनतं ओव्हरी मध्ये. हा, लक्षात ठेवा बाळांनो. पुढे काय? ट्रू आणि फॉल्स ओळखायचं आहे. ट्रू आणि एक्सिलेंट. ट्रू आणि फॉल्स नाही ऍक्च्युली बाळांनो, ऑड वन आउट आहे. हा, ऑड वन आउट 1 मार्काला प्रश्न. पेपर पॅटर्न लक्षात ठेवा. ऑड वन आउट आलं की 1 मार्काला. एमसीक्यू आला की 1 मार्काला. ठीक आहे, त्याचबरोबर मॅच द फेअर आले तर मग 2 मार्काला येऊ शकते. त्याचबरोबर गिव्ह रिझन आलं तर 2 मार्काला येऊ शकतं. ठीक आहे, मॅच द फेअर बऱ्याचदा 1 मार्काला पण येते बाळांनो. हा, पुढे बघा काय ह्या ठिकाणी? फाइंड द ऑड वन आउट. फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, फर्टिलायझेशन. नीट बघा बरं ह्या ठिकाणी. हे जे फ्रॅगमेंटेशन आहे ना, हे काय? एसेक्शुअल रिप्रोडक्शन. रिजनरेशन काय बाळांनो? एसेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि बडिंग काय? हे पण एसेक्शुअल रिप्रोडक्शन. बघितलं ना आपण, पहिला प्रश्न होता, हे तिन्ही पण काय येतं? एसेक्शुअल रिप्रोडक्शनचे प्रकार होतं. पण हा जो फर्टिलायझेशन आहे ना, हा तर सेक्शुअल रिप्रोडक्शनचा प्रकार आहे ना बाळांनो. मग ह्या ठिकाणी हा जो फर्टिलायझेशन आहे, हा याचा भाग नाहीये. त्यामुळे ऑड वन आउटचा आन्सर काय होईल बाळांनो? फर्टिलायझेशन. ठीक आहे, फर्टिलायझेशन इज द करेक्ट आन्सर. बघा या ठिकाणी फर्टिलायझेशन करेक्ट आन्सर दिलंय. त्याचबरोबर फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग आर द एसेक्शुअल रिप्रोडक्शन आणि फर्टिलायझेशन इज द प्रोसेस विथ सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, पुढे बघूया बाळांनो काय या ठिकाणी. इट इज नॉट राईट टू कन्सिडर करायचं. काय कन्सिडर करायचंय? मदर रिस्पॉन्सिबल. मदर म्हणजे फिमेल विषयी ठीक बोलते हा. फिमेल मदर. हा, एक सेकंड, ही फिमेल नाहीये, ही फिमेल आहे बाळा. हा, मदर रिस्पॉन्सिबल फॉर गिव्हिंग बर्थ टू अ गर्ल चाइल्ड. म्हणजे जर मुलगी जन्माला आली तर त्याच्यामध्ये आईचा काही दोष नाहीये. हे खरं आहे का? हा, हे प्रॉपरली खरं आहे बाळांनो. बघा लक्षात ठेवा, जर एखाद्या कपल, मग ही फिमेल असेल आणि हा मेल असेल. ठीक आहे, एखाद्या कपलला जर मुलगी होत असेल, मुलगा नसेल होत है ना, मुलगा होत नसेल आणि फक्त मुली होत असतील, ह्याच्यामध्ये ह्या फिमेलचा काही दोष नाहीये. ठीक आहे, कसं सांगतो मी तुम्हाला. काय असतं माहितीये का बाळांनो? जी फिमेल आहे ना, फिमेलकडे क्रोमोझोम येतं. क्रोमोझोम एक्स क्रोमोझोम असतं फिमेलकडे. आणि मेल आहे ना, मेलकडे क्रोमोझोम असतं बघा, एक असतं एक्स, एक असतं वाय. हा, मेल म्हणजे पुरुषाकडे कोणतं क्रोमोझोम असतं बाळांनो? एक्स वाय असतं. म्हणजे जर तुमच्याकडे वाय असेल तर तुम्ही पुरुष येतं, आणि जर वायच्या जागेवर जर एक्स असतं तर फिमेल असतात. बरोबर आहे. मग फक्त हे जे एकच क्रोमोझोम आहे ना, ह्याच्यामुळे तुम्ही मेल येतं, पुरुष येतं. ठीक आहे, ह्याच्याऐवजी एक्स असतं तर फिमेल असतात. बरं पुढे बघा काय आहे तर, हे जे एक्स क्रोमोझोम आहे ना बाळांनो, आता होतंय ह्या दोघांचं लग्न झालं कपलचं, आणि ह्यांचं रिप्रोडक्शन झाल्यानंतर ह्या फिमेल कडून हा एक्स आला. ठीक आहे, हा एक्स आला आणि ह्याच्याकडून पण एक्स आला. तर बघा काय होणार? हिकून एक्स 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 बनणार. आणि मला सांगा एक्स मध्ये काय असतं? एक्स म्हणजे मुलगी असतं, मग इथं मुलगी बनेल. ठीक आहे, बरोबर. आता ह्या फिमेल कडून काय येणार? हिकून हे एक्स येईल आणि हे एक्स येईल. ठीक आहे, बघा हे एक्स आलं, हे एक्स आलं, बनणार काय? एक्स म्हणजे काय? मुलगीच बनणार आहे. पण जर ह्याच्याकडून एक्स आलं आणि ह्याच्याकडून वाय आलं तर ह्या ठिकाणी एक्स वाय बनल आणि मग ह्या ठिकाणी मुलगा बनायचा चान्स आहे. ठीक आहे, ह्या ठिकाणी मेल बनायचा चान्स आहे. मग जो मुलगा आहे ना, हा मुलगा बनत नाहीये, ह्याचा अर्थ ह्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. हिकून वाय येत नाहीये. जर हिकून वाय आला तर मुलगा बनेल, हिकून वाय जर आलाच नाही तर मुलगा बनेल का? नाही बनणार. याचा अर्थ हे जे स्टेटमेंट आहे हे पूर्णपणे बरोबर आहे. आईचा काही दोष नसतो, मुलगी होते, याचा अर्थ आईचा दोष काय नाहीये. बघा, बऱ्याच अगोदर असं म्हणायचं माहितीये का, मी असं बऱ्याचदा ऐकलंय माहितीये का, जर एखाद्या घरात मुलगी जन्माला आली ना, एखादी जर डॉटर घरात जन्माला आली ना बाळांनो, तर तिला मारून टाकायचं. माहितीये का बाळांनो? तिला काय करायचं? तिला अशा बायका, गावात काय बायका असतात माहितीये का, त्या बायका घेऊन जायच्या आणि तिचं नरड दाबायचं. लहान बाळ आहे माहितीये का, खूप सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे, नाही सांगायला पाहिजे तुम्हाला, पण हे रिअल आहे बाळांनो, माहितीये.
मग ह्या गोष्टी अगोदर व्हायच्या अशा रिअलमध्ये, मग त्यामुळं हा टाबू लोकांच्या दिमागामधून निघावा, त्यामुळं अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. 1 सेकंड द्या. पेन पडला, सॉरी. ठीक आहे. मग अशा प्रकारे गोष्टी व्हायच्या बाळांनो, ठीक आहे. मग त्यामुळं अशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत आणि हा टाबू तुमच्या दिमागामधून निघून जाण्यासाठी हा तुम्हाला टॉपिक हा त्याच कारण आहे टॉपिकचं सेक्शुअल रिप्रोडक्शनचं. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण बाळांनो. काय या ठिकाणी आन्सर दिलं तुम्हाला का? कारण की XY आहे क्रोमोझोम, XX असेल तर गर्ल असते, XY असेल तर बॉय असेल. ठीक आहे. मदरचा काय काय घेण्यामध्ये हक्क नसतो, की मुलगा होतोय म्हणून. मुलगा कोण असेल, बेबी असेल का गर्ल असेल म्हणून. ठीक आहे. पुढे बघूया काय. 2025चा प्रश्न आहे म्हणजे लेटेस्ट प्रश्न आहे, याच वर्षीचा प्रश्न आहे आणि 3 मार्कासाठी विचारलाय. तयारी करावी लागेल. काय? एक्सप्लेन विथ द एक्झाम्पल्स ऑफ एसेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे जो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे ना, एकपेशीय सजीव, त्याच्यामध्ये एसेक्शुअल रिप्रोडक्शन होतंय. हां, बरोबर होतंय एसेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यांचं काय करायचं आम्हाला? त्यांचं काय करायचं? एक्सप्लेन करायचं आणि एक्झाम्पल द्यायचे. ट्राय करूया. एसेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? एकच पॅरेंट. पण कुणाचं? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता आठवा, तुमच्या धड्यामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम किती येतं? एक आहे अमिबा, दुसरा आहे पॅरामेशियम, तिसरा आहे ईस्ट. त्यानंतर तुमचं काय बरेच आहेत बघा. ठीक आहे. पण हे 3 महत्वाचे आहेत. ठीक आहे. तर लक्षात ठेवा. अमिबा आहे ना बाळांनो, अमिबा करतो बायनरी फिजन. ठीक आहे. बायनरी फिजन. पॅरामेशियम काय करतो बाळांनो? पॅरामेशियम करतो ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन. ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन. आणि जो ईस्ट आहे ना, हा ईस्ट काय करतं? बडिंग. ठीक आहे. सो हे करेक्ट आन्सर आहे. मी आता एक्सप्लेनही केलं, की अमिबा डज द बायनरी फिजन. व्हॉट इज बायनरी फिजन? 3 मार्काचं आहे ना, मग तुम्हाला ह्याची डेफिनेशन लिहावं लागेल. बायनरी फिजन काय असतं? बायनरी फिजन बाळांनो, बायनरी फिजन म्हणजे काय? सिम्पली अ सिंगल सेल ऑफ अमिबा गोल नसतो, शेप नसतो. ठीक आहे. अ सिंगल सेल ऑफ अमिबा कॅन डिव्हाइड इंटू 2 डिफरंट डॉटर अमिबे म्हणजे डॉटर अमिबे जे आहेत ना बाळांनो, डॉटर अमिबेला डिफरंट होणे म्हणजे काय? तर बायनरी फिजन. पॅरामेशियम म्हणजे काय? पॅरामेशियम कॅन डिवाइड बाय द ट्रान्सव्हर्स सेक्शन अँड ग्रोज इंटू 2 डिफरंट पॅरामोशियम. दॅट इज कॉल्ड बायनरी ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन. आणि बडिंग काय असतं? बडिंग म्हणजे काय? एक स्मॉल, समजा ही ईस्ट आहे बघा, तुमचं हे ईस्ट आहे. ठीक आहे. आणि ईस्टच्या बॉडीवर एक छोटीशी स्मॉल आउटग्रोथ येते बघा, आणि ही आउटग्रोथ वाढत जाते. ठीक आहे. आणि त्यामुळे आपण आणि सेपरेट नंतर त्याला डिटॅच होती आणि दुसरी ईस्ट बनते. ठीक आहे. तर ही बडिंग आहे. त्याची एक्सप्लेनेशन करायची तुम्हाला. याचं आन्सर दिलंय का बघा. हां, हे आन्सर दिलंय ह्या ठिकाणी. हे सेक्शुअल रिप्रोडक्शनचे टाइप तुम्हाला बायनरी फिजन दिलंय, मल्टिपल फिजन दिलंय, बडिंग दिलंय, स्पॉर फॉर्मेशन दिलंय. ठीक आहे. एक्सप्लेनेशन ॲज अ डेफिनेशन दिली ह्या ठिकाणी. ही डेफिनेशन आणि एक्झाम्पल्स पण दिले. अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम, ईस्ट, बॅक्टेरिया. ठीक आहे. पुढे जाऊया बाळांनो. काय डिस्टिंग्विश बिटवीन सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. जुलै 2025 आणि आता जुलै 2024. रिपीट क्वेश्चन आहे बाळांनो. 2 मार्काचा प्रश्न आहे. रिपीट क्वेश्चन आहे बघा. ठीक आहे. न मग टाइम वेस्ट करता पुढे जाऊया बघा. हे इथं आन्सर दिलंय तुम्हाला मी. रिपीट क्वेश्चन आहे बाळांनो हा. पुढे बघूया काय. ड्रॉ अ लेबल डायग्राम ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. 5 मार्काचा प्रश्न आहे बाळांनो, जुलैमध्ये विचारलेला 5 मार्काचा. लेबल डायग्राम ड्रॉ करायची. ठीक आहे. काय त्या ठिकाणी ओव्हरी आहे फिमेल मध्ये. ह्या ओव्हरीच्या नंतर ही नळी असेल, ज्या ठिकाणी ती एग पास होतंय. त्यानंतर ह्या ठिकाणी काय असेल? तिचं गर्भाशय असेल, जे की आपण पिशवी म्हणतो त्याला, म्हणजे त्याला काय म्हणतो? आपण त्याला बोलतो युटेरस, हिस्टेरा बोलतो. ठीक आहे. आणि ह्या ठिकाणी दुसरी नळी आहे, ह्या ठिकाणी दुसरी ओव्हरी. ही एक ओव्हरी, 2 ओव्हरी असतात ना, बरोबर आहे. आणि ओव्हरी मधून नंतर त्याला हे युटेरस, आणि ह्या युटेरसच्या नंतर काय ह्या ठिकाणी त्याचं वजायना. ठीक आहे. बर्थ कनाल असेल, ही वजायना. मग झालं. हे अशा प्रकारे ड्रॉ करायची आणि याची नावं द्यायची. ठीक आहे. मग ह्याला काय नाव द्याल तुम्ही? ह्याला फंडस नाव, असं एवढं डिटेलमध्ये नाव नाही तुम्हाला. डायरेक्ट ह्याला ओव्हरी नाव द्या, ह्याला तुमचं फॅलोपियन ट्यूब नाव द्या, ह्याला तुमचं काय द्या? युटेरस द्या, आणि ह्याला वजायना द्या. ठीक आहे. हे आन्सर आहे. पुढे काय. व्हिच हार्मोन्स आर सिक्रेटेड इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये कोणते हार्मोन येतात? 2 बघा. ऍक्च्युअली भरपूर हार्मोन येतं, पण इम्पॉर्टंट तुम्हाला फक्त ह्या ठिकाणी 2च लिहायचे बाळांनो. एक कोणचा असेल तर एक आहे इस्ट्रोजन आणि दुसरं आहे प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे. प्रोजेस्टेरॉन. दीज आर द 2 हार्मोन्स रिस्पॉन्सिबल इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे. पुढे काय. व्हेन डज मेनोपॉज पिरियड स्टॉप. मेनोपॉज म्हणजे पिरियड्स थांबणे. ठीक आहे. एखाद्या फिमेलचे पिरियड्स थांबतात. मग कधी थांबतात पिरियड? मेनोपॉज थांबणे.
आणि पिरियड स्टॉप होतो. ऍक्च्युली हा क्वेश्चन थोडा टाईप चुकीचा झाला असेल बघा बाळांनो. मेनोपॉजचा पिरियड नेमका कधी असतो? तर मेनोपॉज कधी होतो माहिती आहे का बाळांनो? एखादी फिमेल 40 किंवा 45, ऍक्च्युली 42 आहे, पण 40 किंवा 45 वयाची जर फिमेल असेल ना, तिच्या बॉडीमध्ये मेनोपॉज म्हणजे पिरियड्स ऑटोमॅटिक थांबतात. तिला ऑपरेशन करायची काय गरज नाही, पुश करायची काही गरज नाही. पिरियड कधी थांबतात बघा बाळांनो? 40 ते 45 वय झालं तर फिमेलचे पिरियड्स थांबतात. का थांबतात? ह्याचं पण एक सायंटिफिक कारण आहे माहिती आहे का बाळांनो? तिच्या बॉडीमधले एक संपला विषय. हा पुढे ऍक्च्युली संपलं नाही, पुन्हा बोलायचं ह्याच्याविषयी बोलू थोड्या वेळात. पुढे काय, हाऊ मेनी ओव्हरीज आर दिअर इन फिमेल फिटस ऍट द टाइम ऑफ बर्थ? ओव्हरीज, ओव्हरीज म्हणण्याऐवजी या ठिकाणी एग्स हा शब्द असायला पाहिजे बाळांनो. ओव्हरीज तर दोनच येतं, एग किती असतात बघा फिमेल फिटस मध्ये? एग किती असतात? तर फिमेल फिटस मध्ये बाळांनो एका एका ओव्हरी मध्ये आहे ना, हाऊ मेनी ओव्हरीज, हा एका ओव्हरी मध्ये जवळपास तिचे 1.2 किंवा 1 ते 2 आहे ना, 1 ते 2 मिलियन, 1 ते 2 मिलियन म्हणजे काय, 10 ते 20 लाख एग असतात बघा. एका जेव्हा ते बाळ आहे ना, मुलगी जन्माला येते ना ज्यावेळेस, तिच्या बॉडीमध्ये त्यावेळेस असतात बघा एग, 10 ते 20 लाख एका ओव्हरीमध्ये. तर टोटल ओव्हरीमध्ये 20 ते 40 लाख तिच्याकडे एग आहेत. त्याचा आन्सर या ठिकाणी दिलाय बघा. पहिली ही डायग्राम तुम्ही ड्रॉ करा बाळांनो. आणि हो, तुमच्या पुस्तकामध्ये 3D डायग्राम्स आहेत, कलर डायग्राम आहेत. अशा डायग्राम करायचं म्हणलं डोकं जागेवर काम करत नाही. त्याच्यामुळे ही सिंपल डायग्राम आहे ना, ही अशी सिंपल डायग्राम काढा. तुम्हालाही डायग्राम काढता येईल चांगल्या प्रकारे आणि बोर्डमध्ये तुम्हाला याला पैकीच पैकी मार्किंग मिळतात. ठीक आहे, अशा डायग्राम काढा. सिंपल डायग्राम आहे. ही ओव्हरी आहे, ही फिलोपियन ट्यूब आहे आणि हे युटरस आहे आणि ही या ठिकाणी वजायना आहे. ठीक आहे, म्हणजे नाव द्यायची झालं. इस्ट्रोजन, बरं तुमचे हार्मोन कोणते कोणते होते? इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे, त्याचबरोबर मेनोपॉज कधी होतो? 45 ते 50 ठिकाणी दिलं आपल्याला. आणि एका ओव्हरीमध्ये 1 ते 2 मिलियन असतात बघा, म्हणजे 10 ते 20 लाख. ठीक आहे, या ठिकाणी काय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट. एक मार्काचा प्रश्न 24 मध्ये विचारलेला आहे. रिजनरेशन कोणामध्ये होतं बघा? रिजनरेशन कोणामध्ये होतं? आठवा बरं, आठवा. रिजनरेशन कोणामध्ये होतंय? सर रिजनरेशन तर पालीमध्ये होतंय, पालीमध्ये होतंय. पण पाल ऑप्शन दिलंच नाही. कुठे पाल? पाल कुठे? अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, कुठे वॉल लिझार्ड? प्लॅनेरिया, प्लॅनेरिया जो आहे ना, प्लॅनेरिया म्हणजे असा बघा, पतंगाच्या तोंडाचा असतो ना बघा, असा 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 ऑर्गॅनिझम बघितलं ना तुम्ही, असा ना. याला असं तुम्ही असं कट करा किंवा असं कट करा. कसं कट केलं की हा स्वतःला रिजनरेट करतो. मग प्लॅनेरिया मध्ये हे आन्सर आहे. ठीक आहे, आन्सर हा प्लॅनेरिया मध्ये हे होतं बाळांनो. ठीक आहे, पुढे काय बघा, मॅच द पेअर करायचे. मेल तुम्हाला आता शिकवलं बाळांनो. मेल काय? मेल एक असा माणूस आहे ज्यामध्ये क्रोमोझोम 44 असतात आणि आणखी एक जी जोडी आहे ना, 46 वी जोडी, म्हणजे 44 अगोदर एक क्रोमोझोम, आणखी 2 पाहिजे ना क्रोमोझोम, म्हणजे 46 व्हायला क्रोमोझोम. म्हणजे दुसरी जोडी आहे ना, ती असते एक एक्स, एक असतं वाय. मग बघा बरं, मेल मध्ये एक्स वाय कुठे? 44 एक्स वाय. दिस इज द करेक्ट आन्सर. बघा इथं आन्सर दिलाय, मेल मध्ये एक्स वाय असतं. दिलंय ना तुम्हाला, मेल मध्ये काय एक्स वाय आहे. त्याचबरोबर जर एक्सेस असेल तर एक्स एक्स असेल तर फिमेल आहे, एक एक्स एक्स असेल तर फिमेल, एक्स वाय असेल तर मेल आहे, आणि वाय वाय असेल तर पॉसिबलच नाहीये. वाय वाय पॉसिबल नसतं. ठीक आहे, ही मेल मध्ये फिमेल, ह्युमन मध्ये फिमेल नाहीये, ह्युमन मध्ये पॉसिबल नाहीये, दुसऱ्या सिस्टम मध्ये पॉसिबल आहे. हा, पुढे बघूया काय. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स बेस्ड ऑन ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. काय, इन विच ऑर्गन स्पर्म फॉर्मड? स्पर्म कुणामध्ये बनतो? कोणत्या ऑर्गन मध्ये बनतो स्पर्म? स्पर्म कोणत्या ऑर्गन? किती अवघड प्रश्न आहे बाळांनो. 5 मार्कामधला 1 मार्क तुम्हाला येणारच नाही. अरे पहिलाच प्रश्न आहे ना, किती इझी प्रश्न आहे. टेस्टिस मध्ये बनतो. स्पर्म कुठे बनतो? टेस्टिस मध्ये. दुसरा क्वेश्चन बघा काय, 1 सेकंद आहे बाळांनो. हॅलो, ठीक आहे, चालेल. काय सांगितलंय ह्या ठिकाणी, व्हॉट इज द लेंथ ऑफ अ स्पर्म? आता लेंथ ऑफ स्पर्म किती असते? स्पर्मची लेंथ असते बघा 60 मायक्रोमीटर. ठीक आहे, मायक्रोमीटर असते. त्याचबरोबर व्हॉट इज द वर्क ऑफ वॉस डिफरन्स? वॉस डिफरन्सचं काम काय? वॉस डिफरन्स एक प्रकारची नळी आहे. तुम्हाला सांगितलं ना मी, वॉस डिफरन्स एक प्रकारची काय बघा, रिड टेस्टिस ही एक प्रकारची नळी. ही काय करते? टेस्टिस पासून, टेस्टिस मध्ये काय बनलंय? टेस्टिस मध्ये काय बनलंय? स्पर्म बनलंय. मग टेस्टिस पासून जे स्पर्म आहे ना, ह्या स्पर्मला घेऊन जाते कुठपर्यंत बाळांनो? तुमच्या इजॅक्युलेटरी डक्ट पर्यंत, इजॅक्युलेटरी डक्ट पर्यंत घेऊन जायचं काम करतं. ठीक आहे, मग ही नळी आहे. मग नळीचं काम, व्हॉट इज वॉस डिफरन्स? वॉस डिफरन्स हेल्प्स द ट्रान्सपोर्टेशन ऑफ स्पर्म फ्रॉम टेस्टिस टू इजॅक्युलेटरी डक्ट. ठीक आहे, पुढे काय, बाय विच टाइप ऑफ सेल डिव्हिजन स्पर्म आर फॉर्मड? काय 5 मार्कामध्ये 2 मार्क येणार नाहीत, त्याचा आन्सर माहिती तुम्हाला काय?
काय? बाळांनो लक्ष द्या. सेल डिव्हिजन कुणामध्ये? स्पर्म मध्ये. आता लक्षात ठेवा, तुमच्या सिलेबसमध्ये पूर्ण सेल डिव्हिजन किती प्रकारचे? 3 प्रकारचे. एक मायटोसिस, दुसरं मायटोसिस आणि तिसरं मिओसिस. ठीक आहे? मिओसिस. मायटोसिस तुम्हाला जास्त काही गरज नाही. मायटोसिस कुणामध्ये होतं? तुमच्या पूर्ण स्किनच्या सेलमध्ये. स्किन असो किंवा सोमॅटिक सेल असू, है ना? सोमॅटिक सेल असू, पण ज्या की तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सेल येतं, तुमचे जे गॅमेट येतं, गॅमेट रिप्रोडक्टिव्ह सेल्स येतात, यांच्यामध्ये काय होणार? मिओसिस होणार. मग तुमचं जे स्पर्म आहे, हा स्पर्म काय? गॅमेट आहे ना, मेल गॅमेट आहे ना, मग ह्याच्यामध्ये काय होणार बाळांनो? ह्याच्यामध्ये होणार बाळांनो मिओसिस. काय होणार बाळांनो? मिओसिस. ठीक आहे. पुढे काय? नेम एनी टू अनपेअर्ड ऑर्गन्स. अनपेअर्ड ऑर्गन जे की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये असतं, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये. अनपेअर्ड ऑर्गन कोणतं असेल? तुमचे ग्लॅन्ड्स आहेत. कोणचे ग्लॅन्ड आहेत बघा बाळांनो? पहिला ग्लॅन्ड कोणचा असेल तुमच्या बॉडीमध्ये? तर पहिला ग्लॅन्ड जो की अनपेअर्ड आहे. ग्लॅन्डचं नाव काय तुम्ही लिहाल या ठिकाणी? सेमिनल आहे. सेमिनल वेसिकल स्पेअर मध्ये आहे. बल्बो युरेथ्रल ग्लॅन्ड. ठीक आहे ना? बल्बो युरेथ्रल ग्लॅन्ड असेल फर्स्ट, आणि त्याचबरोबर त्याला काउपस ग्लॅन्ड पण आपण असं म्हणतो. नेक्स्ट काय असेल बघा? नेक्स्ट तुमच्यामध्ये आहे युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडर, जी ब्लॅडर आहे ना बाळांनो, ही पण रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा पार्ट नाहीये, पण ही सुद्धा कॉमन आहे. ठीक आहे? बघा एकच आहे दोघांमध्ये. काय ह्या ठिकाणी तुमच्याकडे पहिलेच आन्सर टेस्टिस आहे, दुसरं तुमचं स्पर्मची लांबी किती आहे बाळांनो? 60 मायक्रोमीटर आहे. त्याचबरोबर वास डिफरन्सचं काम काय? स्पर्मला घेऊन जातं टेस्टिस पासून युरेथ्रापर्यंत. त्याचबरोबर आणखी काय बघा? तुमच्या स्पर्म स्पर्म बनता वेळेस कशापासून बनतं? मेयोसिसने बनतं. आणि तुम्हाला काय अनपेअर्ड ऑर्गन लिहायचे तर युरिनरी ब्लॅडर आहे, युरेथ्रा आहे, त्याचबरोबर प्रोस्टेट ग्लॅंड आणि पीनस आहे. प्रोस्टेट ग्लॅंड, सॉरी बाळांनो, बल्बो युरेथ्राच्या ऐवजी प्रोस्टेट ग्लॅंड लिहू शकतो. ठीक आहे? आता बघूया जुलै 23 चा पेपर आहे बघा. जुलै 23 मध्ये 1 मार्काचा प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न आहे? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्हज. कुणाचं आहे? ह्युमन मेल्स हॅव डॅश नंबर ऑफ क्रोमोझोम. 46 क्रोमोझोम आहेत बाळांनो. पण 46 तर ऑप्शनच नाहीये. मग 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 44 क्रोमोझोम. हा, 44 आणि हे 2. पण ही तर फिमेल आहे ना, एक्स एक्स फिमेल असतं. मग 44 प्लस XY हा मेल असतो. मग ह्याचा आन्सर आहे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. पुढे जाऊया बघा. ऑप्शन बरोबर आहे का? बरोबर आहे बाळांनो. पुढे बघूया काय आहे? रिपीट. हा, ऍक्च्युली हा रिपीटेड क्वेश्चन आहे बघा बाळांनो. रिपीटेड क्वेश्चन आहे हा. पुढे बघूया. राइट कोरिलेशन, रिलेशन लावायचं तुम्हाला बाळांनो. येत नाही तुम्हाला रिलेशन लावता? हा, लावायचं. हा, तसंच. ओव्हरीमध्ये काय असतं बाळांनो? इस्ट्रोजन असतं. ओव्हरीमध्ये हार्मोन आहे इस्ट्रोजन. मग टेस्टिस मध्ये काय असतं? टेस्टिस मध्ये मुलांनो, जिम करणाऱ्या मुलांनो सांगा लवकर. काय असतं? टेस्टोस्टेरॉन. ठीक आहे? काय असतं? टेस्टोस्टेरॉन असतं. पुढे बघूया काय आहे तर 3 मार्काचा, 3 मार्काचा 5 मार्काला प्रश्न असायला हवा बाळांनो. माझं काही मिस्टेक झाली असेल बघा बाळांनो. काय सांगितलं या ठिकाणी? चार्ट गिवन चार्ट. चार्ट कुठे आहे रे? या ठिकाणी लिहिलंय या ठिकाणी. हां. आन्सर कंप्लीट द फॉलोविंग क्वेश्चन सेंटेन्स बेस्ड ऑन फिमेल फिमेल हां, फिमेल विषयी लिहायचंय. फिमेल सिस्टम विषयी लिहायचंय. हाऊ मेनी इमॅच्युअर oocytes आर प्रेझेंट ॲट द टाईम ऑफ बर्थ. ज्यावेळेस बर्थ होईल ना बाळाची, फिमेल बाळाची जी बर्थ होईल ना, तिच्या वेळेस ओव्हरीमध्ये एग oocytes किती आहेत? एग सेल्स किती असतात बघा. तुम्हाला सांगितलं ना मी. एका ओव्हरीमध्ये जवळपास 10,00,000 ते 20,00,000 म्हणजे 1 ते 2 मिलियन्स पर्यंत काय असतात बाळांनो? एग असतात. ठीक आहे. तर टोटलमध्ये किती झाल्या? 2 किती झाल्या? 2 मिलियन टू 4 मिलियन असं झालं. ठीक आहे. पुढं काय? व्हॉट इज ओव्ह्युलेशन? ओव्ह्युलेशन म्हणजे काय? एग बाहेर पडणे, ओव्हरीमधून एग बाहेर पडणे. रिलीज ऑफ एग फ्रॉम ओव्हरी इज कॉल्ड ओव्ह्युलेशन. मेनोपॉज म्हणजे काय? मेनोपॉज म्हणजे बाळांनो पिरियड्स थांबणे. पिरियड्स थांबणे म्हणजे काय? नॅचरली स्टॉपिंग पिरियड इज कॉल्ड मेनोपॉज. त्याचबरोबर काय? ड्रॉ सायंटिफिकली करेक्ट रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला ड्रॉ करायचं. ठीक आहे. परत रिपीट क्वेश्चन आहे बघा. रिपीट ड्रॉ करता येत नाही तुम्हाला बाळांनो, आताच तर केलं ना. आणि त्यामध्ये हे 2 ऑर्गन द्यायचे. दाखवतो आपण हे बघा ह्या ठिकाणी काय आहे? पहिलं काय होतं? oocytes किती असतात बघा बाळांनो? 1 ते 2 मिलियन असतात एका ओव्हरीमध्ये. ओव्ह्युलेशन म्हणजे काय असतं बाळांनो? ओव्ह्युलेशन म्हणजे प्रोसेस ज्यामध्ये मॅच्युअर ओव्हम रिलीज होतो बघा ओव्हरीपासून. त्याचबरोबर मेनोपॉज काय असतं? मेनोपॉज म्हणजे थांबणे. पिरियड्स काय का नाही? मेनोपॉज म्हणजे नॅचरल थांबणे. काय? मॅच्युअर सायकल थांबणे. ठीक आहे. कधी होती? 40 ते 50 च्या वयामध्ये होती. त्याचबरोबर ड्रॉ सायंटिफिकली करेक्ट रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. बघा ही ड्रॉ आहे, ड्रॉ केलेलं आहे बघा बाळांनो. परत ड्रॉ करा. लेबल द ओव्हरी. ओव्हरी तुम्हाला या ठिकाणी डायग्राम मध्ये दिसते बघा. ओव्हरी कुठे आहे? ही दिसली ओव्हरी तुम्हाला बघा. या ठिकाणी ओव्हरी दिसली. आणि आणखी ड्रॉ करायचं तुम्हाला युटेरस. हे युटेरस दिसलं युटेरस. ह्याचं नाव दिलंय बघा. हे युटेरस आणि ओव्हरी दोन्ही पण दिले. हा, पुढे जाऊया बाळांनो.
काय ह्या ठिकाणी 2024चा प्रश्न 1 मार्कासाठी सोपा प्रश्न आहे. टाइप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल फ्रॅगमेंटेशन एसेक्शुअल, रिजनरेशन एसेक्शुअल, बर्डिंग एसेक्शुअल, गॅमेट फॉर्मेशन इज द करेक्ट आन्सर. पुढे जाऊया बाळांनो. हा बरोबर दिले आन्सर आहे. हा पुढे काय फ्लावर इज अ स्ट्रक्चरल युनिट आहे कोणाचं सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. प्लांट मध्ये सेक्शुअल ऑर्गन आहे फ्लावर. का बरं का असं असेल बघा फ्लावर है ना अपना फूल है गुलाब का बच्चों, फूल है गुलाब का देखो अगर इसको मैं ऐसे ड्रॉ करूं यहाँ पर तो ये जो फ्लावर है ये फ्लावर में क्या होता है बच्चों, या फ्लावर में ये फ्लावर नहीं फायर है ठीक है। तो ये फ्लावर में क्या होगा, ये फ्लावर में रहेगा फीमेल, फीमेल रहेगा फीमेल गैमेट रहेगा ठीक है, फीमेल फीमेल गैमेट रहेगा। और यहाँ पे क्या रहेगा बच्चों, यहाँ पे रहेगा मेल गैमेट, क्या रहेगा ये मेल गैमेटोफाइट रहेगा। तो ये वाला है मेल पार्ट, ये वाला है फीमेल पार्ट, ये वाला है फीमेल पार्ट। ये दोनों कहाँ पर है, मेल और फीमेल कहाँ पर है, ये है फ्लावर में। और फ्लावर इसीलिए तो कहता है ना आपण इसको रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ठीक आहे, अशा प्रकारचा आहे। थोडंसं पुढे जाऊया बाळांनो, या अशा प्रकारचे मेल मध्ये जे फ्लावर आहे ना, फ्लावर मध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे ज्याला स्टेमन आणि पिस्टिल म्हणतो आपण। त्यामध्ये मेल गॅमेट पोलन बनतात, फिमेल गॅमेट ओव्ह्यूल्स बनतात ठीक आहे। झायगोट झायगोट बनतो त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल युनिट आहे त्यामुळे ठीक आहे। पुढे काय डायग्राम बेस्ड क्वेश्चन, रिपीटेड क्वेश्चन, बऱ्याचदा रिपीट झालाय बरं का क्वेश्चन हा। हा तयारी करायची म्हणजे करायची बाळांनो, रिपीट क्वेश्चन आहे बऱ्याचदा, लक्षात द्या काय सांगितलंय। आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन बाय ऑब्झर्विंग मेन्स्ट्रुअल सायकल, तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकलची प्रोसेस दिली या ठिकाणी आणि ऑब्झर्व करून तुम्हाला पूर्णपणे आन्सर द्यायचे। 5 मार्काचा प्रश्न आहे बाळांनो 2024 ला विचारलेला हा। काय सांगितलंय बघा, नीट बघा डायग्रामला। या ठिकाणी हे हार्मोन आहे बघा, हा हार्मोन आहे, हे हार्मोन आहे ठीक आहे। क्लिअरली बघा या ठिकाणी GnRH आहे, GnRH या ठिकाणी FSH, FSH आणखी काय या ठिकाणी इस्ट्रोजन हार्मोन आहे, अजून काय दिलंय प्रोजेस्टेरॉन दिलंय, इस्ट्रोजन दिलंय ठीक आहे। ल्युटिनायझिंग हार्मोन असेल त्याच्यामध्ये LH राहायचं असेल बाळांनो ठीक आहे। अजून काय दिसतं तुम्हाला ह्या ठिकाणी एक छोटीशी एक सेल होती ठीक आहे। ती काय ओव्हरी मेन्स्ट्रुएशन सुरू झालं, हळू-हळू मॅच्युअर झाली, मॅच्युअर झाल्यानंतर ह्यांनी काम केलं इस्ट्रोजननी, त्याचबरोबर आणखी मॅच्युअर झाली, ओव्ह्युलेशन ओव्ह्युलेशन झालं। कधी झालं ओव्ह्युलेशन 14व्या दिवशी, 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन झालं बाळांनो। आणखी काय पुढं ओव्ह्युलेशन झाल्यानंतर पुढं आणखी बरेच काही प्रोसेस झाली आणि परत रिपीट झाली 28 दिवस झाले, परत पुन्हा 1-2 दिवस सुरू झाले है ना, 1, 2, 3, 4, 5 दिवस बघूया इथे खाली बघूया। पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन, मेन्स्ट्रुएशन कधी होतंय बघा बाळांनो, 1 ते 5 दिवसापासून मेन्स्ट्रुएशन होतंय। 5 दिवस मध्ये मेन्स्ट्रुएशन झालं म्हणजे सगळं पिरियड्स वगैरे झाले की लगेच पुन्हा काय होतंय 6व्या, 7व्या, 8व्या अशा 14व्या दिवस पोहोचतो, 13व्या दिवसापासून तर सगळं तुमची जी लाइनिंग आहे ना, ब्लडची लाइनिंग ही परत डेव्हलप होते, एंडोमेट्रियम परत परत काय होतं बिल्ड होतं। परत 14व्या दिवशी तुमच्या एग आहे ना, एग रिलीज होतो बघा बाळांनो। एग रिलीज झाला की परत मग तो 4-5 दिवस थांबतो त्या ठिकाणी आणि नंतर परत शेड होतं ऑटोमॅटिक आणि शेड झाला बाळांनो, ते एंडोमेट्रियमची लाइनिंग हळू-हळू तुटायला लागते 28 दिवसानंतर, मग पिरियड्स तुम्हाला येतात। हे पूर्ण डायग्रामला आपण अंडरस्टँड केलं हा। ठीक आहे, आता बघू काय व्हॉट इज द पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन, मेन्स्ट्रुएशनचा पिरियड काय, पिरियड्स कधी येतात बघा काय बाळांनो, पहिल्या ते 5 1 ते 5 दिवस असतं बाळांनो पिरियड्स ठीक आहे। त्याबरोबर काय ऑन विच डे डज ओव्ह्युलेशन ऑकर ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल, एग कधी रिलीज होतं बघा, एग कधी रिलीज होतं बघा ह्या ठिकाणी बघा, एग कधी रिलीज होतं ओव्ह्युलेशन पिरियड 14 दिवस हा। मग काय डे डे 14, दिस इज द करेक्ट आन्सर। इन मेन्स्ट्रुअल सायकल which reproductive organ undergoes changes, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कोणचा आहे ज्याला फरक पडतो, मग सगळ्यात जास्त जर पोट दुखतं आमचं, मग पोट का दुखतं, कारण की तुमच्या ओव्हरीवर परिणाम होतो, ओव्हरीवर परिणाम होतो फर्स्ट, आणि दुसरी गोष्ट तुमच्या युटेरसवर परिणाम होतो ठीक आहे, युटेरसवर। मग ह्याच्यामध्ये 2 ऑर्गन कोणते बाळांनो, एक आहे ओव्हरी, दुसरं आहे युटेरस। पुढे काय विच पिरियड इज सेड टू बी पिरियड ऑफ रिजनरेशन, रिजनरेशन मध्ये तुमची लाईन तुटली आहे ना, ही एंडोमेट्रियमची लाईन ह्या ठिकाणी तुटून गेली आहे ना, मग ही रिजनरेट कधी होती, तर रिजनरेशन पिरियड बघा कधी 5 ते 13 दिवसामध्ये, ते लिहाल तुम्ही 5 to 13 डेज पर्यंत। पुढे काय विच पिरियड सेड टू बी पिरियड ऑफ सिक्रेशन ऑफ एंडोमेट्रियम ग्लँड, सिक्रेशन ऑफ एंडोमेट्रियम ग्लँड हे लिहायचं ठीक आहे, 20 ते 27 पासून लिहायचं ठीक आहे, ह्या ठिकाणी सिक्रेशन होतं एंडोमेट्रियम ग्लँडचं ठीक आहे। आणि दिस इज टोटल अबाउट 5 मार्क। मला अशा प्रकारे 5 मार्कमध्ये जर डायग्राम आली, डायग्राम बेस्ड क्वेश्चन आला तर अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे बाळांनो, मार्क नाही गेले पाहिजे अशा प्रकारचे क्वेश्चन्स, खूप चांगल्या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला देतोय मी हा बाळांनो। चला
काय या ठिकाणी याचे आन्सर दिले 1 ते 5 मध्ये असतं तुमचं मेन्स्ट्रुअल सायकल, 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं, फार फरक कुणाला पडतो ओव्हरील आणि युटरसला फरक पडतो. 6 ते 14 दिवसामध्ये एंडोमेट्रियम पूर्णपणे रिजनरेट होते आणि 15 ते 28 दिवसापर्यंत तुमचं काय होतं बाळांनो, एंडोमेट्रियम सिक्रेशन होतं. ते ओके. पुढं काय? व्हिच प्रिकॉशन शुड बी फॉलोड टू मेंटेन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ? रिप्रोडक्टिव्ह हेल्थ तुम्हाला सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज होऊ नाही. तुम्हाला थोडक्यात एड्स होऊ नाही. त्यामुळे तुम्ही काय कराल? सगळ्यात पहिले जे तुमचं सेक्शुअल कॉन्टॅक्ट आहे ना बाळांनो, हा सेक्शुअल कॉन्टॅक्ट कसा पाहिजे? प्रोटेक्टेड पाहिजे. सगळ्यात अगोदर तुमचा सेक्शुअल कॉन्टॅक्ट नसायलाच पाहिजे. 18 वर्षाच्या अगोदर जर तुम्ही सेक्शुअल कॉन्टॅक्ट केला, तुमची परमिशन असू किंवा नसू, तर तुम्हाला जेल होऊ शकते बघा, लक्षात ठेवा. मुलींनो आणि मुलांनो ऐका, तुम्हाला कायद्याचा गुन्हा आहे. 18 वर्षाच्या अगोदर असल्या काही गोष्टी करायच्या नाही. ठीक आहे. मग ह्या ठिकाणी आणखी काय विचारलंय? रिप्रोडक्टिव्ह हेल्थला तुम्ही बॅलन्स कसं कराल? कसं कराल बॅलन्स रिप्रोडक्टिव्ह हेल्थला? रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी तुम्हाला काय करावं लागेल? सगळ्यात अगोदर हायजीन करावं लागेल. ठीक आहे. मेंटेन हायजीन. स्वतःला स्वच्छ ठेवायचं बाळांनो. रिप्रोडक्टिव्ह हेल्थला प्रॉपरली क्लीन ठेवायचं. ठीक आहे. त्याचबरोबर क्लीन ठेवलं, पुढं काय आणखी काय करता येईल आपल्याला? आणखी काय करता येईल? ज्या सेक्शुअल प्रॅक्टिस आहेत ना, सेक्शुअल प्रॅक्टिसेस जसं की सेक्शुअल कॉन्टॅक्ट वगैरे, ठीक आहे. त्याला पूर्णपणे प्रोटेक्ट असला पाहिजे बाळांनो, सेफ असला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, जर असं काय झालं तर सगळ्यात अगोदर डॉक्टरला कन्सल्ट करायचं विसरायचं नाही. आता माझं एक एक्सपिरियन्स सांगतो बघा बाळांनो. मला झालं मुतखडा आहे ना, लघवी करताना खूप त्रास व्हायचा. मग मला भीती वाटायची, होती, मी सांगितलं नाही घरी मम्मीला. आणि ज्यावेळेस माझं एक दिवस शाळेमध्ये होतं, माझं शाळेमध्ये नाही, कॉलेजमध्ये माझं प्रेझेंटेशन होतं आणि त्याच दिवशी पोटामध्ये असं दुखायला लागलं. मी सकाळी 3 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत बेडवर रडतोय पूर्ण, माहितीये का? आणि मग मम्मीला सांगितलं. मग मम्मीने पटकन चेक करायला घेऊन गेले मला आणि मग त्या ठिकाणी सांगितलं, "मला किडनी स्टोन आहे." मग प्रॉपरली हा नीट झाला. ठीक आहे ना. मग त्यांनी मला तोपर्यंत त्या दिवशी पेन किलर दिलं आणि मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर आल्यानंतर सगळं ऑपरेशन, माझी सर्जरी वगैरे झाली. पण थोडक्यात जर असं काही तुम्हाला फील झालं, तुमच्या पूर्ण बॉडीविषयी तुम्हाला आयडिया असायला पाहिजे बरं का बाळांनो. काहीही झालं तर तुम्ही बॉडीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवा. थोडंफार चेंज झाला की लगेच डॉक्टरला कन्सल्ट करायचं. नाहीतर मग आई-वडिलांना कन्सल्ट करायचं. ठीक आहे. तुमचा जो फादर फिगर आहे त्याला बोला ह्या गोष्टी. ठीक आहे बाळांनो. पुढे जाऊया आपण आता. हे पूर्णपणे प्रिकॉशन्स काय घ्यायचे, तर पर्सनल हायजीन ठेवायचं, सेफ सेक्शुअल प्रॅक्टिस ठेवायचंय आणि सगळ्यात महत्त्वाची काय, कन्सल्ट करायचं विसरायचं नाही. ठीक आहे. घाबरायचं नाही, लाजायचं नाही. काय दिलंय? ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. किती वेळेस विचारता बरं प्रश्न बोर्डवाल्यांनो? किती वेळेस प्रश्न लेकरांना? पाठ झाला लेकरांना प्रश्न. ठीक आहे. रिपीट क्वेश्चन आहे बाळांनो. ड्रॉ करायची या ठिकाणी. ड्रॉ करायची नावं द्यायची. त्याची नावं तुम्हाला माहिती आहेत काय असतं? परत ड्रॉ करू. त्या ठिकाणी ओव्हरी, त्या ठिकाणी फेलोपियन ट्यूब म्हणजे त्याला आपण ओव्हिडक्ट असं म्हणतो. ओव्हिडक्ट नंतर ह्या ठिकाणी युटेरस. ठीक आहे. आणि परत ह्या ठिकाणी दुसरी ओव्हरी आणि हे वजायना. झालं नाव. ठीक आहे. नाव द्यायला मूळ झालं. बघा ह्या ठिकाणी दिलंय आन्सर. याचं काम काय दिलं त्याचे? ओव्हरीचं काम काय? ओव्हिडक्टचं काम काय बाळांनो? ओव्हिडक्टचं काम काय आहे? कॅरीज ओव्हम. एगला कॅरी करते कुणापासून? ओव्हरीपासून युटेरस. म्हणजे इथून जर एग निघाला ना, हा इथून इथपर्यंत जायचं काम कोण करतं? ही ट्यूब करते. ह्या ट्यूबला नाव काय? फेलोपियन ट्यूब. फेलोपियन ट्यूब नसेल म्हणायचं. त्याला काय दुसरं नाव दिलंय बाळांनो? त्याचं नाव दिलंय ओव्हिडक्ट. ठीक आहे. ओव्हिडक्ट नाव दिलंय. ठीक आहे तुम्हाला? आणखी काय दिलंय? ओव्हरी. ओव्हरीचं काम काय बाळांनो? एगला बनवायचं. हिची ओव्हरी आहे ह्याचं काम काय? एगला बनवायचं. तुमचा ओवा आहे ना बनवायचं. त्याचबरोबर युटरसचं काम काय? तुमच्या बेबी जो बेबी बनेल ना बघा, त्याला पूर्णपणे प्लेस ठेवायची, इम्प्लांटेशनसाठी जागा द्यायची तुम्हाला. ठीक आहे. सो हे काम असेल. ओके. पुढं काय? डिस्टिंग्विश बिटवीन सेक्शुअल आणि असेक्शुअल किती वेळेस? किती वेळेस? 3 वेळेस तर रिपीट झालाय प्रश्न. आन्सर याचं. पुढं स्केच लेबल इसेन्शियल अँड एक्सेसरी फ्लोरल वर्क. फुलाची डायग्राम काढायची है. काढू. फूल है गुलाब का. देखो फिर से एक बार. फूल है वैसे गुलाब का फूल नहीं है, ये किसका फूल निकाल रहा हो बच्चों? एक बार बताना मुझे. कमेंट बताओ जल्दी से किसका फूल होगा ये? वैसे सर ये तो फूल है, हम फूल नहीं हैं। हम फूल नहीं है इसीलिए तो ये फूल है, ठीक है? चलो इसको अपन बोल देंगे, ये वाला क्या रहेगा? ये रहेगा स्टिग्मा स्टाइल और यहाँ पे अपन निकालेंगे ये ऐसा, जो एंथर रहेगा, ठीक है? किसका फूल होगा ये? किसका फूल होगा? ये रहेगा हिबिस्कस, हिबिस्कस रोजा साइनेसिस, ठीक है? ये होगा फ्लावर। उसके बाद पॉलिनेशन क्या होता है? अब देखो पॉलिनेशन मतलब क्या? यहाँ पे होता है मेल पार्ट, ठीक है? यहाँ पे होता है फीमेल पार्ट। यहाँ से पोलन ग्रेन यहाँ पर जाने को, ट्रांसफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम द एंथर टू द स्टिग्मा इट्स कॉल्ड पॉलिनेशन। आणि पॉलिनेशन कोण करतं?
पॉलिनेशन करतं बाळांनो. एकतर हवा येईल, हवा ह्याला येईल, हवा लागल्यामुळं इथले कण पडते ह्याच्यावर, ठीक आहे, हवामुळं. नाहीतर मध मध घ्यायला मधमाशी येईल, ठीक आहे. मधमाशी, बटरफ्लाय, इन्सेक्ट, ठीक आहे. ते येतात इथं खाता वेळेस चुकीने धक्का लागेल ह्याला आणि ह्याचा लागला परागकण, पॉलिनेशन, पॉलन ग्रेन याच्यावर पडन आणि मग हे फर्टिलाइज होतं, ठीक आहे. मग दोन कारण ह्याच्यामध्ये कशामुळे पॉलिनेशन होतंय बघा बाळांनो, दोन गोष्टीमुळे. एक तर होतंय हवेमुळं, विंडमुळं आणि दुसरं होतंय इन्सेक्टमुळं, ठीक आहे, इन्सेक्ट. आणखी भरपूर आहेत बाळांनो, इन्सेक्टला आहे असतं ना, सॉरी, इन्सेक्ट. पुढं काय, ह्या ठिकाणी तुम्हाला फ्लॉवरची डायग्राम दिली, ही असली प्रकारची डायग्राम दिली. त्याचबरोबर फ्लॉवर पॉलिनेशन म्हणजे काय असतं, ट्रान्सफर होते पोलन ग्रेनला कोणापासून, अँथर पासून ते स्टिग्मा पर्यंत. आणि पॉलिनेशन कोणामुळे होतं, विंडमुळे आणि इन्सेक्टमुळे, ठीक आहे. आणखी भरपूर कारण आहेत बाळांनो पॉलिनेशनचे. त्याचबरोबर काय, सेपरेट कंपोनंट करायचे, ऑड वन आउट, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, मेलॅनिन, टेस्टोस्टेरॉन. सेक्शुअल रिप्रोडक्शन, सेक्शुअल आहे हा, हा पण सेक्शुअल हार्मोन आहे, हा पण सेक्शुअल हार्मोन आहे. आणि हे हार्मोन नाही बाळांनो, तुमचं पिगमेंट आहे, ठीक आहे. पिगमेंट म्हणजे काय, कोण कितना गोरा, कोण कितना गोरा, कोण कितना काला. गोरा है माहिती है मी बाळांनो. हाँ, कौन कितना गोरा, कौन कितना काला, उसको कंट्रोल करने वाला कौन होता है, मेलानिन होता है, ठीक है. तो मेलानिन तो पिगमेंट है, मगर ये तो हार्मोन है ना, ये तो हार्मोन है, तो ये उसका बाहर का बंदा है, ठीक है. मेलानिन बाहर का बंदा है. चलो यहाँ पे क्या है, विद द हेल्प ऑफ नीट लेबल डायग्राम राइट द फंक्शन्स ऑफ एनी थ्री पार्ट्स ऑफ फ्लावर. फ्लावरची डायग्राम काढायची आणि फंक्शन्स लिहायचे बघा. ही डायग्राम काढा, तुम्हाला इझी डायग्राम दिली आहे आणि 3 फंक्शन्स. ती अँथरचं काय फंक्शन आहे, अँथरला पोलन ग्रेन बनवायचं म्हणजे मेल गॅमेट बनवायचं. स्टिग्माचं काम काय, रिसीव्ह करायचं पोलन ग्रेनला आणि पॉलिनेशनला हेल्प करायची. ओव्हरीचं काम काय बाळांनो, ओव्हिलचं घर आहे आणि ह्या ठिकाणी फर्टिलायझेशन होतं बाळांनो, साइट ऑफ फर्टिलायझेशन, ठीक आहे. दाखवतो तुम्हाला बघा, ह्या ठिकाणी हे अँथर आहे, हे अँथरला ह्याचं काम काय असेल तर पोलन ग्रेन बनवायचं. ह्या ठिकाणी स्टिग्मा आहे, हा स्टिग्मा, ह्याचं काम काय, रिसीव्ह करायचं पोलन ग्रेनला. आणि ही ओव्हरी, ह्याचं काम काय असेल बाळांनो, फळ बनवायचं, बी बनवायची, ठीक आहे. पुढे बघूया काय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट द करेक्ट ऑप्शन अल्फाबेट. काय, इन ह्युमन स्पर्म प्रोडक्शन, अरे किती वेळेस रिपीट, टेस्टिस, टेस्टिस, ठीक आहे. चला, टेस्टिस बरोबर. स्पायरोगायनामध्ये काय होतंय, फ्रॅगमेंटेशन. प्लानेरियामध्ये काय होईल बाळांनो, प्लानेरियामध्ये होईल सर रिजनरेशन. जी पाल करते तो प्लानेरिया करतो सर, ओके. करेक्ट आन्सर काय, प्लानेरियामध्ये रिजनरेशन होते. पुढं, एक्सप्लेन द टेक्नोलॉजी ऑफ आईवीएफ. टेक्नोलॉजी, आपको यहाँ पर टेक्नोलॉजिया करने का है बच्चों, ठीक है. सो टेक्नोलॉजिया क्या होगा, किसकी, आईवीएफ की टेक्नोलॉजिया. फर्स्ट, सगळ्यात अगोदर तुम्ही काय करा, एक्सप्लेन करायचं ना तुम्हाला. सगळ्यात अगोदर तुम्ही काय करायचं, मेल किंवा फिमेल सिलेक्ट करायचा. सिलेक्शन करायचं मेलचं फिमेलचं. सिलेक्शन झालं, मेल फिमेलचं सिलेक्शन झालं, फिमेल, ठीक आहे. सिलेक्शन झालं की ह्यांच्यामधून काय घ्यायचा, ह्यांच्याकडून स्पर्म घ्यायचा, ह्यांच्याकडून एग घ्यायचा, ठीक आहे. सगळ्यात अगोदर स्पर्म आणि एग बाजूला करायचं, बाजूला घेतलं. त्यानंतर ह्या स्पर्मला आणि एगला दोघाला लॅब मधली जी लॅबोरेटरीकल डिश असते ना, त्या डिश मध्ये, पेट्री डिश मध्ये, लॅबोरेटरीकल डिश मध्ये काय करायचं, फर्टिलाइज करायचं. फर्टिलाइज झालं, त्यामध्ये झायगोट बनणार आणि झायगोट बनल्यानंतर हा जो झायगोट बनलाय तो टाकायचा एक ह्या बॉडीमध्ये, ह्या फिमेलच्या बॉडीमध्ये, नाहीतर टाकायचा दुसऱ्या फिमेलच्या बॉडीमध्ये, ठीक आहे. दुसऱ्या फिमेलच्या बॉडीमध्ये जर ह्या फिमेलच्या बॉडीमध्ये टाकलं तर हीच त्याची बायोलॉजिकल पण मदर आणि सगळीच मदर. पण जर ते दुसऱ्या फिमेलच्या बॉडीमध्ये टाकला, झायगोट बनला, जो बाळ बनलेला दुसऱ्या बॉडीमध्ये टाकला, तर मग ह्या बाळाची बायोलॉजिकल मदर कोणची, ही वाली, आणि सरोगेट मदर कोणची, ही वाली, ठीक आहे. ऍक्च्युअली ही पण बायोलॉजिकल मदर आहे बाळांनो, बऱ्याच युएस मध्ये प्रॉब्लेम चाललाय माहिती आहे त्याचा. पण आपण सध्या ह्याला सरोगेट मदर म्हणू, हा, ठीक आहे. बघा काय सांगितलं ह्या ठिकाणी, आईवीएफ चा फॉर्म, इन विट्रो फर्टिलाइजेशन. एक सेकंड, ये सर्दी मरवाएगी भाइयों, सर्दी बहुत ज्यादा मरवाएगी. चलो आगे देखते हैं क्या है बच्चों. आईवीएफ चा फॉर्म असतो इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे एक बनतं, स्पर्म बनतं ह्युमन बॉडी मध्ये. आणि एक्सप्लेनेशन काय ह्या ठिकाणी, सगळ्यात अगोदर मदर आहे, मदर मधून एक घ्यायचा आहे, फादर कडून स्पर्म घ्यायचा आहे, त्या दोघांना मिक्स करायचंय कुठं, एका लॅब मधल्या डिश मध्ये. आणि नंतरच्याला हा जो एग बनलाय, ह्यामधून जो फर्टिलाइज्ड एग आहे, जो एम्ब्रिओ आहे, त्याला पूर्णपणे एका मदरच्या बॉडीमध्ये टाकायचे. मग मदर, एकतर ती ही वाली मदर असेल, ठीक आहे, नाहीतर ती दुसरी मदर असेल. जर ही वाली मदर असली तर प्रॉब्लेम काहीच नाही, दुसरी मदर असली त्याला म्हणायचं सरोगेट मदर, त्याला सरोगेसी असं बोलतो, ठीक आहे. लक्षात ठेवा, पुढे काय मला, पुढे काय, डायग्रामला परत रिपीट क्वेश्चन आहे बाळांनो. डायग्रामला काय करायचं, तुम्हाला आयडेंटिफाय करायची प्रोसेस, कोणती प्रोसेस आहे बाळांनो, एमसी आहे ही, ठीक आहे, मेन्स्ट्रुअल सायकल. आणि त्याचबरोबर किती दिवसाची असते बाळांनो, ही किती दिवसाची बाळांनो सांगा मला, 28 डेजची आहे. हा, त्याचबरोबर काय, राईट द नेम्स ऑफ हार्मोन. हार्मोन कोणते कोणते बाळांनो, सगळ्यात पहिलं हे हार्मोन GnRH, त्याचबरोबर FSH, त्याचबरोबर LH, त्याचबरोबर हायपोथॅलॅमस ग्लॅन्ड आहे बाळांनो. त्याचबरोबर आणखी काय, प्रोजेस्टेरॉन, ठीक आहे. प्रोजेस्टेरॉन दुसरं आहे इस्ट्रोजन, ठीक आहे. सो दीज आर द हार्मोन्स. 4 हार्मोन काय काय दिलं, मेन्स्ट्रुअल सायकल जी प्रोसेस आहे ती मेन्स्ट्रुअल सायकल आहे आणि 28 दिवस काम आहे त्याचं,
GnRH आहे. FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, LH ल्युटिनायझिंग हार्मोन, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे. काय पुढं चूज द करेक्ट ऑप्शन. काय चूज द करेक्ट ऑप्शन अल्टरनेटिव्ह अँड राईट द करेक्ट ऑप्शन. चला. बॉडी ब्रेक्स अप इंटू सेव्हरल फ्रॅगमेंट. बॉडीचे तुकडे झाले, फ्रॅगमेंट झालं, अँड इच फ्रॅगमेंट झालं, फ्रॅगमेंट झालं, फ्रॅगमेंट बनलं. आता अजून काय सांगायची गरज आहे का? तरी हा स्टार्ट लिव्ह ॲज अ न्यू ऑर्गॅनिझम, न्यू इंडिव्हिज्युअल. दिस इज कॉल्ड फ्रॅगमेंटेशन. तुटलं, फ्रॅगमेंट झालं, एखादा सजीव आहे, त्याचा फ्रॅगमेंट झाला, हा पार्ट तुटला किंवा हा पार्ट तुटला किंवा हा पार्ट तुटला किंवा किंवा हा पार्ट तुटला. हा जो पार्ट तुटलाय ना, हा पार्ट परत काय होईल? शेवट दुसरा सजीव बनून राहील. हा पार्ट तुटलाय, हा पार्ट तुटलाय ना, हा पार्ट तुटल्यानंतर हा एवढाच जो पार्ट आहे, एवढा, हा. हाच एक सजीव आहे, एक पूर्णपणे इंडिव्हिज्युअल आहे. ठीक आहे बाळांनो, हा एक इंडिव्हिज्युअल आहे. एक सेपरेट जीव आहे ह्याचा पण. म्हणून ह्याला आपण फ्रॅगमेंटेशन असं बोलतो. ठीक आहे. पुढे बघा काय आहे? फ्रॅगमेंटेशन करेक्ट आन्सर याचं. राईट द फंक्शन ऑफ टेस्टिस. किती अवघड आहे ना. 1 मार्क मिळवणं तर किती अवघड आहे ना बाळांनो. 1 मार्क मिळवणं तर खूपच अवघड दिसतंय सर. प्रोडक्शन ऑफ स्पर्म ह्याचा आन्सर आहे बाळांनो. चला पुढं. टेस्टिसचं काम काय? प्रोड्युसेस स्पर्म आणि सिक्रेट मेल हार्मोन टेस्टोस्टेरॉन नाव आहे त्याचं. पुढं काय? सायंटिफिक रिझन. इंडियन शुड फॉलो फॅमिली प्लॅनिंग. फॅमिली प्लॅनिंगला फॉलो केलं पाहिजे. कोणी? इंडियननं. काय फॉलो केलं पाहिजे? इंडियनमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे ओव्हर पॉप्युलेशन. पॉप्युलेशन बाळांनो. ओव्हर पॉप्युलेशन आहे आणि ओव्हर पॉप्युलेशन असल्यामुळं इंडियनमध्ये ओव्हर पॉप्युलेशन असल्यामुळं त्यामुळे आपल्याला फॅमिली प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. बरं एकच कारण आहे की ओव्हर पॉप्युलेशन नाही. दुसरं कारण काय बाळांनो? लॅक ऑफ लॅक ऑफ आपल्याला बऱ्याच काही गोष्टी माहिती आहे जसं की लॅक ऑफ जॉब्स. आता खूप जास्त एकाच माणसाला 10-12 लेकरं झाले मग त्यांना जॉब देणं हे देणं लई अडचण असते माहिती आहे का बाळांनो. बऱ्याच काही अडचणी येतात. मग काय अडचणी आहेत बघा. सगळ्यात पहिलं पॉप्युलेशन इंडियामध्ये खूप जास्त रॅपिडली इन्क्रीज व्हायला लागली. मग नॅचरल रिसोर्सेस, फूड, वॉटर, हेल्थ केअर, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, जॉब देणं, एम्प्लॉयमेंट देणं ह्या गोष्टी धोक्यात आल्या आता. त्यामुळे हेल्थी गॅप बिटवीन चिल्ड्रन्स आणि त्यांच्या न्यूट्रिशनमध्ये, एज्युकेशनमध्ये फरक पडायला लागला भरपूर. ओव्हरऑल क्वालिटी ऑफ लाईफ कमी झाली आणि इकॉनॉमिकल इन्स्टेबिलिटी झाली. त्याचबरोबर सस्टेनेबल डेव्हलप पाहिजे. ठीक आहे. काय पुढं? एक्झाम्पल एक्सप्लेन द फॉलोइंग कॉन्सेप्ट इन शॉर्ट. सरोगेसी म्हणजे काय? सरोगेसी म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल ही एक आई आहे. ही खूप हिच्या बॉडीमध्ये बाळच राहीना. ही एक पप्पा आहे. हिच्या बॉडी ह्यो बाळ करूच शकाना. मग काय होतं? हिचं एग घेतलं जातं. हिचं स्पर्म घेतला जातो आणि एका डिशमध्ये मिक्स करतात. IVF करतात. आता जी मिक्स केली, जर ही फिमेल कॅपेबल नसेल, ह्या फिमेलमध्ये क्षमता नसेल बाळाला जन्म द्यायची, तर हा जो एग बनलाय, हा एग जाणार दुसऱ्या फिमेलच्या बॉडीमध्ये आणि मग ही काय करणार? त्या बाळाला 9 महिने तिच्या पोटात ठेवणार, 9 मंथसाठी पोटात ठेवणार आणि नंतर झाल्यानंतर त्याला ही डिलिव्हर करणार आणि डिलिव्हरी झाली ना, नंतर त्याला डिलिव्हरी झाल्यानंतर ही जी आई आहे, ह्या आईला म्हणायचं सरोगेट मदर. म्हणजे ही जी प्रोसेस झाली बाळांनो, ही प्रोसेसला म्हणायचं सरोगेसी. एवढा तामझाम कशाला करायचं? काही-काही जण आहेत बाळांनो, त्यांना बेबी लागतोच. ठीक आहे. स्वतःचा बेबी पाहिजे. अडॉप्शन नको म्हणतात. आणि अडॉप्शन खूप एक चांगलं आहे माहिती आहे का? अडॉप्शन जे आहे ना, अडॉप्शन खूप चांगलं एक प्रकारचं इनिशिएशन आहे माहिती आहे का? जर बेबी होत नाहीये ना, तर गो फॉर अडॉप्शन. माझा विचार चाललाय माहिती आहे का? एक एक बेबी तरी अडॉप्शन घेईल मी. ठीक आहे. बरं ही पर्सनल गोष्ट आहे. की आताच नाही बाहेर यायची. सरोगेसी म्हणजे ही प्रोसेस. ठीक आहे. IVF काय असतं? IVF म्हणजे एवढी प्रोसेस. ठीक आहे. एवढीच प्रोसेस. आणि स्पर्म बँक म्हणजे काय? काय माहितीये का? काही-काही मेल असतात तर त्यांचे स्पर्म स्टोअर करतो. मग काय? सरोगेसी म्हणजे काय? सरोगेसी म्हणजे एक अनदर बाई, अशी अनदर वुमन जी सरोगेट मदर असेल, जी काय करते 9 महिन्याची प्रेग्नन्सी एका कपलला ज्यांना बेबी होईनाय, जे कपल हू कॅन नॉट कन्सीव्ह त्यांच्यासाठी 9 महिन्याचा बेबी ना स्वतःची बर्थ देते. ठीक आहे. परत इन विट्रो फर्टिलायझेशन काय असतं बाळांनो? ही टेक्निक फर्टिलायझेशन एग घेतो आपण आणि त्यापासून काय म्हणतो बॉडीच्या आउटसाइडला काय बनतो आपण एम्ब्रियो बनवतो. ठीक आहे. दिस इज कॉल्ड इन विट्रो फर्टिलायझेशन. आणि स्पर्म बँक म्हणजे काय? हेल्दी स्पर्म आहेत ना, जे की डोनरकडून मिळाले तर त्याला आपण काय करतो? स्टोअर करतो आणि प्रिझर्व्ह करतो. ठीक आहे. दिस इज कॉल्ड स्पर्म बँक. त्याचबरोबर काय? ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन घडतंय पॅरामेशियममध्ये. लॉंगिट्युडिनल बायनरी फिजन कोणामध्ये घडेल? युग्लिनामध्ये घडेल. ठीक आहे. कंटाळा आलाय ना? आणखी थोडासा वेळ बाळांनो. काही घाबरू नका बाळांनो. तुम्हाला वाटेल की कंटाळा यायला लागलाय, बोरिंग व्हायलंय लेक्चर.
पण अरे शब्द डोक्यावर जाऊ दे ना तुमच्या, हे शब्द डोक्यात गेल्यानंतर तुम्हाला कळलं ना की प्रश्न कसे आहेत माझे, मला बोर्डला कसं होणार आहे माझी, तुमचे हाल होऊन जाईल माहितीये का. जर इतकं लेक्चर बघायला कंटाळा आला असेल तर 3 घंटे पेपर लिहायचा आहे. ठीक आहे. लक्ष द्या. याचा आन्सर आहे हा. ठीक आहे. आणि हो, थोडं लेक्चर राहिलं बाकी बाळांनो, काय घाबरू नका. करेक्ट अल्टरनेटिव्हज द लेंथ ऑफ स्पर्म. स्पर्मची लेंथ 60 मायक्रोमीटर. ठीक आहे. डन. 60 मायक्रोमीटर. रिपीट क्वेश्चन आहे बाळांनो, त्यामुळे एक्सप्लेन नाही केलं याला. पुढं काय? डिस्पाइट ऑफ व्हेरियस डायग्नोस्टिक्स टेस्ट कपल कुड नॉट हॅव अ चाइल्ड. जर एखादं कपल चाइल्ड होत नाही त्याला, तर इन दिस सिच्युएशन विच रेमेडीज विल यू सजेस्ट? तुम्ही काय सांगाल? तुम्ही सर आम्ही तर सांगतो जा देवबाप्पाला. देवबाप्पाकडे जा आणि त्याला माग म्हणावं मला बाळ होऊ दे. तसं नाही रे. रेमेडीज असं काय रेमेडीज सांगा. मग काय सांगाल? सगळ्यात अगोदर IVF सांगा त्याला. IVF. ठीक आहे. इन विट्रो फर्टिलायझेशन. IVF च्या नंतर सांगू शकतो तुम्ही IUI सांगू शकतो. ठीक आहे. काय या ठिकाणी बघा, एक तर तुम्हाला IVF आहे, त्यानंतर सरोगेसी आहे, सरोगेसी, त्याचबरोबर असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी आहे, जसं की IVF वगैरे. त्याचबरोबर स्पर्म डोनेशन, एग आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर अडॉप्शन आहे. अडॉप्शनला जायचं आहे बाळांनो. ठीक आहे. पुढं काय? Answer the following questions. In our country, there seems to be lack of awareness regarding sexual reproductive health. खूपच लॅक आहे. खूप अवेअरनेस लॅक आहे बाळांनो. एवढी अवेअरनेस आहे, एवढी अवेअरनेस कमी आहे, विचारूच नका. जर मी आता बाहेर जाऊन रस्त्यावर फक्त सेक्स हा शब्द बोललो, एवढे लोक माझ्या थोबड्याकडे बघतील ना, म्हणतील ओ माय गॉड सेक्स बोलला हा. मग एवढं जास्त लॅक ऑफ सेक्शुअल अवेअरनेस आहे बाळांनो, माहितीये का. आणि हे खरं आहे माहितीये का बाळांनो, सेक्शुअल अवेअरनेस पाहिजेच आपल्या इंडियामध्ये पाहिजेच, जेणेकरून सेक्शुअल अवेअरनेस माहीत झालं. जर झालं खूप जास्त सेक्शुअल अवेअरनेस जर पसरलं बाळांनो, तर सगळ्यात पहिली गोष्ट कमी होईल बाळांनो. ती कोणची? तर ती म्हणजे जे की हे तुमचे जे एक्सटर्नल मॅरिटल अफेअर होतात ना, ती कसं लिंक केलं? कारण आहे. आणि दुसरे काय, तर जे रेप्स आहेत ना बाळांनो, ह्या रेप्सला कंट्रोल करण्यासाठी सुद्धा सेक्शुअल अवेअरनेस खूप गरजेचं आहे बाळांनो. ज्या मुलीला कळतच नाही की सेक्स हा काय गोष्ट आहे, तर त्या मुलीसाठी खूप अवघड गोष्ट आहे बाळांनो. ठीक आहे. मग सेफ राहणं, ह्या बऱ्याच काही गोष्टी आहेत बाळांनो. ह्या गोष्टीवर खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे बाळांनो. न काय बोललेलंच मी कन्सिडर करेन बाळांनो. पण थोडंसं माझं शिक्षक आहे मी, माझं मत बनतं की हे सांगायला, तुम्हाला गोष्टी सांगायला हव्या. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन खूप लॅक अवेअरनेस आहे. एवढंच काय अवेअरनेस बाळांनो, हे तर झालं बाहेरच्या गोष्टी. स्वतःच्या गोष्टी बघूया बघा बाळांनो. फर्स्ट कोणची गोष्ट आहे, तर जर एखाद्याला सेक्शुअल डिसीज झाला, तर तो ओपनली सांगूही शकत नाही. एवढी दुर्दैवाची गोष्ट आहे. एखाद्याला जर रोग झाला ना, तो ओपनली सांगू शकत नाही, माहितीये का. आणि एवढंच काय, तर जे पोस्टर जे पोस्टर चांगल्या ठिकाणी लागायला पाहिजे, डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये लागायला पाहिजे, स्कूलमध्ये लागायला पाहिजे, ते स्कूलमध्ये नाही येत, हॉस्पिटलमध्ये नाही येत, हॉटेलमध्ये नाही येत. ते कुठे आहेत बाळांनो? बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये. जे पब्लिक टॉयलेट आहे ना, पब्लिक टॉयलेट मुतारीमध्ये आहेत बघा. जर तुम्हाला काही रोग झाला असेल, तर तुम्ही ह्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा म्हणून. अशा ठिकाणी आहेत बाळांनो. दुर्दैवाची गोष्ट आहे बाळांनो खूप जास्त, माहितीये का. आणखी क्लीनलीनेस नाहीये. बऱ्याच लोकांना खूप जास्त खाज होते. मग क्लीनलीनेस, स्वतःची बॉडीला क्लीन कसं ठेवायचं हे माहित नाही, माहितीये का बाळांनो. बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहित नाहीयेत. तसं ह्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर काय, सिम्प्टम्स ऑफ गोनोरिया. गोनोरियाचं काय सिम्प्टम असतील? सगळ्यात पहिलं सिम्प्टम कोणचं आहे बाळांनो? तर पहिलं सिम्प्टम आहे बर्निंग सेन्सेशन. असं वाटतं की जळायलाच लागली, एवढी सेन्सेशन होते, माहिती आहे बाळांनो. आणि त्याचबरोबर काय, प्रिकॉशन्स विल यू टेक टू मेंटेन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थला चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही काय कराल? रिपीट क्वेश्चन झाला बाळांनो हा. तर काय कराल? सगळ्यात पहिलं काय कराल, सेक्शुअल कॉन्टॅक्ट जो आहे ना, सेक्शुअल कॉन्टॅक्ट त्याला तुम्ही सेफ ठेवाल. सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट असेल फर्स्ट थिंग. सेकंड थिंग काय असेल बघा बाळांनो, तर सेकंड थिंग क्लीनलीनेस, मेंटेन हायजीन. हायजीनला मेंटेन करतात. आणि तिसरी गोष्ट काय, लगेच कन्सल्ट. डॉक्टरला कन्सल्ट करायचं विसरायचंच नाही. ठीक आहे. आन्सर्स बघा काय येतं. सेक्शुअल अवेअरनेस खरंच खूप आहे आपल्या इंडियामध्ये. जसं की काय, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे, ही ओपनली डिस्कस करू शकत नाही आपण, कोणासोबत डिस्कस करू शकत नाही. हा सोशल टाबू. जर सोशल कुणाला विचारलं, तर सगळेजण "यू तू हे बोलतोयस?" असं बोलतात. आणि त्याचबरोबर इन्सफिशियंट सेक्स एज्युकेशन. सेक्स एज्युकेशनची खूप कमतरता आहे बघा बाळांनो. आणि त्याचबरोबर लो लिटरसी लेव्हल. आणि बऱ्याच लोकांना तर सेक्स विषयी काय बोललं तर ओ माय गॉड! खूप लिटरसी लेव्हल कमी आहे आपल्या इंडियामध्ये. ठीक आहे बाळांनो. त्यामुळे ह्या पुअर नॉलेज असल्यामुळे लफडं होतं बघा बाळांनो. पुढं काय, गोनोरिया. गोनोरिया काय? गोनोरियाचं काय असं, सगळ्यात पहिलं बर्निंग सेन्सेशन होते लघवी करता वेळेस. त्याचबरोबर येलोइश डिस्चार्ज होतो आणि खूप जास्त पेन होतो किंवा स्वेल होतो रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. ठीक आहे.
पुढे काय तिसरं काय होतं क्वेश्चन, प्रिकॉशन्स कोणते कोणते घ्यायचे, तर सगळ्यात पहिलं पर्सनल हायजीन, दुसरं सेफ सेक्शुअल प्रॅक्टिसेस एसटीडीज पासून, आणि तिसरं बॅलन्स डाएट्स, मेडिकल ऍडवाइस लगेच सीक करायचे डॉक्टर कडून. नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. प्रणव आणि प्रीती हे दोघं जुळे भाऊ आहेत. मग हे जे आहेत ना, हे कोणत्या प्रकारचे टूल असतील, जुळे कोणत्या प्रकारचे, जुळे भरपूर प्रकारचे तर, पण जर मुलगा आणि मुलगी जुळे असतील त्याला आपण म्हणतो डाय झायगोटिक ट्विन्स. काय बोलतो, डाय झायगोटिक ट्विन्स. आन्सर बघा या ठिकाणी, एक बॉय आणि एक गर्ल, प्रणव आणि प्रीती हे दोन बॉय आणि गर्ल आहेत, मेल आणि फिमेल. जर आयडेंटिकल ट्विन्स असली तर त्यांना आपण काय म्हणतो, फटर्नल किंवा डाय झायगोटिक ट्विन्स असं बोलतो. ठीक आहे, पुढे बघू काय, पुढे बघूया काय, हा हे ठीक बरोबर आहे. पुढे काय, काय क्वेश्चन दिलाय, जेंडर ऑफ अ चाइल्ड इज डिटरमाइंड बाय मेल पार्टनर ऑफ कपल. ड्रॉ डायग्राम, डायग्राम ड्रॉ करायची, म्हणजे जो मेल आहे ना, मेल हा मेल कंट्रोल करतो, मुलगा होणार का मुलगी होणार, हा बरोबर वाक्य हे. त्याच्या डायग्राम ड्रॉ करायची, ड्रॉ लगेच काय, एक मेल ह्या ठिकाणी, आधी अगोदर फिमेल काढूया नंतर मेल करूया. ठीक आहे, हे डायग्राम हे चिन्ह बरं का बाळांनो. फिमेल मध्ये काय असतं, एक्स एक्स असतं, किंवा मेल मध्ये काय असतं, एक्स वाय असतं. आणि कंट्रोल करून करतोय, मेल कंट्रोल करतोय, म्हणजे जर ह्याच्या शिकून जर एक्स आलं आणि इकडून जर वाय आलं, एक्स आणि वाय जर आलं तरच काय होणार आहे बाळांनो, बॉय होणार आहे. म्हणजे हे जे वाय आहे ना, वाय, हे वाय कोणाकडे असतं, मेलकडे असतं, आणि हेच कंट्रोल करतं वाय. ठीक आहे, पुढे काय, प्रिपेअर अ स्लोगॉन फॉर कम्पेन अगेन्स्ट फिमेल फिटिसाइड्स. काय होतं माहिती आहे का बाळांनो, मला म्हणलं ना मी, फिमेल फिटिसाइड म्हणजे जे मुली आहेत ना, मुली, ह्या मुली जन्मल्या की ह्यांना मारायचे, ह्याला म्हणायचे फिमेल फिटिसाइड. असं करायचे अगोदर, की मला वंशज दिवा पाहिजे, फिमेल कशाला मला, असं म्हणायचे अगोदर, माहितीये का. मग ह्याला, याच्या अगेन्स्ट तुम्ही काय सांगाल, तर मग सर मी सांगन, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बेटी बचाओ और बेटी पढ़ाओ, और हो सके तो बच्चों को भी बेटों को भी बचाना. ठीक है. In the following figures, explain how new fungal colonies of mucor are formed. म्युकर, हे खाली म्युकर दिलं तुम्हाला बाळांनो, म्युकर एक प्रकारचं काय दिलं तुम्हाला, फंगस दिलंय. मग जे फंगस आहे ना, हे फंगसच्या नवीन कॉलनी कशा म्हणतात, होतंय काय, हे फंगस हळूहळू ग्रो करतं, ग्रो केल्यानंतर ह्याच्यामध्ये जे आहेत ना, बारीक 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 हे सगळं मॅच्युअर मॅच्युअर झालं की हे फुटतं, आणि फुटल्यानंतर हे बघा असं फुटतं, आणि फुटल्यानंतर हे जे बारीक बारीक आहेत ना, हे म्युकर हवेमध्ये पडतात, आणि हवेमध्ये पडल्यानंतर जेव्हा जिथं कुठं माती भेटेल, ओलावा मिळेल किंवा ब्रेड भाकरी मिळेल, त्याच्यावर असे पडणार आणि त्या ठिकाणी ग्रो करणार. मग कसे ग्रो करतात बाळांनो, बाय डिस्पर्शन और किंवा बाय 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 स्पोरुलेशन, स्पोरुलेशन. आणि आयडेंटिफाय द स्टेट ऑफ रिप्रोड्यूटिव्ह सिस्टम रिप्रेझेंट, ह्याच्यामध्ये नेमकं व्हायलंय काय, ह्याच्यामध्ये काय व्हायलंय बाळांनो, स्पोर फॉर्मेशन, फॉर्मेशन. डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे बघा बाळांनो, करायचा. ह्याचा आन्सर दिलंय, पहिलं तुम्हाला काय, ह्या ठिकाणी गर्ल आहे, ह्या ठिकाणी बॉय आहे. हा, गर्ल जर एक्स आलं आणि बॉय कून, गर्ल कडून जर एक्स आलं, तर बॉय कडून जर एक्स आलं, तर एक्स एक्स बनणार, आणि जी की फिमेल असेल. जर फादर कडून जर वाय आलं आणि मुलीकडून जर एक्स आलं, तर काय बनणार, एक्स वाय बनणार, जे की बॉय असेल. पप्पा आहे ना, पप्पा पप्पा कंट्रोल करतो. ठीक आहे बाळांनो. आणि स्लोगन काय असेल, बेटी बचाओ बेटी पढाओ, बेटो को भी पढाओ. स्पोर फॉर्मेशन होतंय, स्पोर अँड जीएम ब्रस्ट होतोय, आणि त्याला आपण स्पोरुलेशन असं बोलतो, आणि याचं काय, स्पोर फॉर्मेशन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाण्या अगोदर आपलं पूर्णपणे हा पूर्ण पीवायक्यू संपले आहेत बघा बाळांनो. आपण फायनली पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर, तिसरा चॅप्टर, ह्या तिन्ही चॅप्टरची तुम्हाला आय बटनवर लिंक असेल, पटकन क्लिक करा, सर्व चॅप्टर बघून घ्या बघा बाळांनो. आणि उद्या सगळे 5 वाजता लेक्चर असेल, त्याला मिस करू नका बघा बाळांनो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर, तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स बच्चो. तुमच्या सराव परीक्षा चालू असतील, त्यासाठी सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. चांगल्या प्रकारे पेपरला फोडा, आणि तुमच्या एक्झामच्या प्रिपरेशन मध्ये कसलीही अडचण आली तर डायरेक्ट मला ह्या इन्स्टा आयडी वर प्रमोद तांगडे सर, अक्षर नीट काढा ना बरं. हा ठीक आहे, चला. काय आहे, प्रमोद तांगडे, प्रमोद तांगडे 678 असं आहे. 6, अबे दादा क्या कर रहा है बे तू, 7 8, यहाँ पे 6 7 8 असं आहे. असं इन्स्टावर सर्च करा आणि डायरेक्टली होऊन जा.
आणि इन्स्टावर जर नसेल, मी सरासरी म्हणेन इन्स्टावर राहूच नका बाळांनो. इन्स्टावर जर नसेल राहायचं, डायरेक्टली मला WhatsAppवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बाळांनो. ठीक आहे. WhatsAppवर कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला नंबर माझा मिळून जाईल तुम्हाला. ओके. सो एवढ्यावर डिस्कशन करूया. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय गाईज.